आम्हाला हा हिंदू सारखे म्हणतात. ते बघा, आम्ही हिंदू धर्माच्या मंदिरा, आम्ही ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या मंदिरात जायला करणार नाही. बरोबर. आम्ही हिंदू आम्हाला म्हणतात ना, तर हिंदूच्याच रामाच्या मंदिरामध्ये जातात आमची 120 माणसं जगली झाली. याचा अर्थ असा आहे की आम्ही हिंदू आलं नाही, ते सिंधू झालं. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना 77 स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. बाबासाहेबांनी घटना लिहिली. ती घटना चालू झाल्यापासून, लागू झाल्यापासून त्या देशातल्या सगळ्या सुविधा शासनाच्या मालकीच्या होत्या. बरोबर. सगळे कारखाने शासनाच्या मालकीचे होते. बरोबर. आता एससी पर्यंत आरक्षण ठीक होतं, पण 27% ओबीसीला सुद्धा आरक्षण दिलं ना त्यांनी. आणि मग हा सगळा गोतावळा ओपन मध्ये पण येणार ना. बरोबर. आणि मग एकदा गॅट करार स्वीकारलं. गॅट करार म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण. आणि हे एकदा खाजगी झालं की आरक्षण आपोआपच संपतंय. आणि मग हा जो वर्ग आर्थिकदृष्ट्या सबळ होणार होता, बाबासाहेब 91 पर्यंत बऱ्यापैकी झाला होता. आणि पुढच्या काळात तो फारच सबळ होणार. आणि जर तो सबळ झाला तर आम्हाला विचारणार नाही. बरोबर. आरक्षण तर आता जवळजवळ 85% वर्गाला आरक्षण झालं ना. बरोबर. गॅप करायला ओबीसी आरक्षणामुळे. बरोबर. आणि त्यांनी एकमेव गॅट कार्य स्वीकारण्याचं कारण दुसरं काही नाही, फक्त आरक्षण संपवण्यासाठी. आणि त्याचे परिणाम आता दिसले. सविनय जय भीम. मी ॲडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक आपल्याकडे घेऊन येत आहे एक अनोखा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपण आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलंय, अनेक असे विचारवंत, अनेक लेखक, अनेक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांना तसं खरं तर इंट्रोडक्शनची गरज नाही. असेच प्राध्यापक सुकुमार कांबळे, ज्यांनी अनेक वर्ष, गेले 35-40 वर्ष, संपूर्ण आयुष्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे. डॉक्टर सुकुमार कांबळे यांनी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आंबेडकरी चळवळीशी, आंबेडकरी पक्षांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जो समाज आहे त्यांच्याशी डॉक्टर सुकुमार कांबळे यांची नाळ जुडलेली आहे. तर आपण स्वागत करूयात प्राध्यापक सुकुमार कांबळे. सर, जय भीम. जय भीम. सर, आज सर्वप्रथम आम्हाला आपल्याकडनं जाणून घ्यायचंय की आपलं नेमकं मूळ गाव कुठे आणि आंबेडकरी चळवळीशी आपलं नातं जुडलं कसं नाही? माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गाव. छोटंसंच गाव आहे, पण ते पूर्वी तालुका होता. बरं. हातकणंगलेला रेल्वे आल्यामुळे तालुक्याचं जागा बदलली. ते तालुका हातकणंगले झाला आणि माझं गाव ते खेडच राहिले. त्या गावामध्ये 100-150 मातंग समाजाची घरं, बौद्ध समाजाची 200-250 घरं, असा तो समूह आहे. माझं बालपण त्या गावामध्ये 7वी पर्यंत गेलं. पण त्या जन्म ते 7वी पर्यंत प्रचंड असं आमच्या समाजाचं म्हणा, आमचं सुद्धा दारिद्र्यामध्ये जीवन गेलं. ते घरात 33 कोटीचा देवार असायचाच. कुठली यात्रा, जत्रा, खेत्रा कोण सोडायची नाही. पण त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे ना, तो पैसा लोकांना पुरायचा नाही. आणि मग कुठं तर कामावर कर्ज काढणं, परड्यावर कर्ज काढणं. परड्यावर म्हणजे वर्षभर साठवलेलं जे खत आहे, त्या ठिकाणी खत साठवते तर परडा म्हणतो. त्या परड्यावर मग काय शेतकरी तो परडा अगोदरच विकत घ्यायचे पावसाळ्यामध्ये. त्याच्यात कसं तर आमचं चालायचं. मी वाढत होतो, आमची आई राबायची आणि माझे वडील टीबी आजारी असायचे. आणि हे सगळं मी बघत होतो की माझ्या गावामध्ये संतुबाईचं एक मंदिर आहे, ते मातंग समाजाचं. त्या संतुबाईचं वैशिष्ट्य असं आहे की मातंग समाजाच्या पहिल्या कुटुंबामध्ये पहिला मुलगा जो येईल जन्माला त्याला शिंडी राहते. मी पहिला मुलगा, मला शिंडी राहते. आणि मग 4थी पर्यंत शिंडीचं मला काय वाईट वाटायचं. 5वी नंतर मन लावून अभ्यासाला बसलो की कोणतरी शिवाजी महाराज म्हणायचं, शिंडी वाटायचं. मला त्याचा राग यायचा. मग आता जे माझ्या हात सापडेल मी त्याला फेकून मारायचा. तो त्याला जास्त कळ आली की ते रडत जायचं आपल्या घरी. तो सगळा घरचा त्याचा होता माझ्या घरी शिवाय द्यायचा. असा तो लपंडाव सारखा चालू. एक दिवस मी फार मोठ्या माणसाच्या पोराला मारलं. ते सगळी माझ्या घरी आली. मला आमची आई
धरून मारत होती की तू वरण्यासारखा आहे, जगाची कर्ज कळ काढतोस. मी मारत असताना आमच्या इथं म्हटलं तुला हे सण होत नाही का? तर हो. पण माझी शेंडी कापणं काय म्हटली, एक शेंडी कापणं एवढं सोपं नाही. मी म्हटलं काय आहे? एक बकरन 150 घराच्या मातंगांना बकऱ्याचं जेवण घातल्याशिवाय संतोबाची चिंडी काढायला परवानगी नाही. मी म्हणले एक 10 बकरी काप. काय म्हणली, एक बकरं मिळणार म्हणून शिंडी राहिली. कुठलं बकरं? वडील ती बिना झाली, आई राब राबायची, थोरली बहीण पण राबायची, आणि कसं तर 2 टायमाचे मिळायचे. त्याच्यावर कसं तर चालायचं. शिंडी बकरं काय मिळत नव्हतं, ह्या शिंडी वाढत होती. आणि मी 7वीला असताना हा विचार केला की माझ्या घरात 33 कोटीचा देवारा, डोक्यात संतुबाईची शिंडी, तरी माझ्या ह्या कुटुंबाला दारिद्र्य, गरिबी, आई राब राबते, गरिबीच्या सुखानं घास खाता येत नाही. परिस्थिती लई वाईट त्या काळची. म्हणजे आमच्या घरात 7 माणसं, कधी कधी पीठ 4च भाकरीचं असायचं. माझी आई कुरडूची भाजी आणायची आणि ती घरघरीत शिजवायची, त्याची मीठ टाकून त्या पिठात मळली की त्या 4च्या 8 भाकऱ्या व्हायच्या. आम्ही पोट म्हणजे एवढं सोपं नाही शिंदी का. बकऱ्याचं जेवण समाजाला घातल्याशिवाय शिंदी करायला परवानगी नाही. मी म्हणले एका 10 बकरी का? काय म्हणली, एक बकरं मिळणं म्हणून शिंदी राहिली. आणि मग मी ठरवलं की हा देव माझ्या डोक्यात असून सुद्धा काय कामाचा. आणि मग मी रस्त्यात जाताना मला एक ब्लेड प्राण मिळालं आणि मी अंधारात जाऊन शिंदी उडवली. ती पण रस्त्यात मिळाली. ती रस्त्यात ब्लेड घेण्याची सुद्धा आपली त्यावेळची कुवत. आणि मग ती माझ्या आईच्या 8 दिवसानंतर लक्षात आली. आणि ती मला धरून मारत होती, आता तुझं कसं व्हायचं म्हणून मला काय मारत. म्हणजे आईच्या डोक्यात जो एक सांस्कृतिक दहशतवाद होता की आता माझ्या मुलाला काय तर होणार म्हणून आई मला मारत. मग आईच्या तावडीतून आमच्या वडिलांनी सोडून घेतलं आणि सांगितलं की देवाची कळ काढण्याचा तुला फारच मारेल, मग तुला बोर्डिंगला घालतो, तिथं कपडे चांगलं चांगलं खायला मिळते, चांगलं चांगलं खायला मिळते हे मला पटलं. आता चांगलं काय खायला मिळायचं नाही. आमचे रानात जायची शेंगा चाळायला, येईपर्यंत आम्ही वाट बघत बसायचं. चूल पेटलेली असायची, ते आल्यानंतर मग त्या शेंगा विकायच्या, मग आमचं पोट असायचं. आणि मग चांगलं चांगलं खायला मिळते मला पटलं. मी बोर्डिंग झाली आणि ती रत्नदीप हायस्कूल गंगानगर इचलकरंजीला, रत्नापान्ना कुंभाराचं ते हायस्कूल आणि बोर्डिंग होतं. तिथं मला 8वीला म्हणजे ओव्हरऑल जे आपण म्हणतो सोशल नॉर्म्स, समाजामधील जे नियम आहेत ते कायद्यापेक्षाही अधिक कडक असतात, जे बाबासाहेबांनी सांगितलं ते तुम्ही बाळपणातच अनुभवता. आणि मग सर ह्या सगळ्या प्रवासामधनं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळीशी कसे जोडल्या गेला? चळवळीचं असं मला ही चळवळ माहिती. 8वीला आमचं खेडेगाव मोठ्या प्रमाणात त्याच्या काही जयंत्या होत नव्हत्या. मांग महार हा वादच होता. मांग महार हा वादच होता. आमच्या गावात मांग महारांची फार मोठी दंगल झाली होती आणि त्या दंगलीमध्ये बहुत समाजी पण अर्धा माणसं, मागाची पण अर्धा माणसं. मी लहान असताना जखमी झालेली होती. तो वाद होताच. मी बोर्डिंगला गेल्यानंतर तिथं GS निवडायची पद्धत बोर्डिंगमध्ये. मी 8वीला तिथं मी सगळं त्या बोर्डिंगचं निरीक्षण केलं आणि तिथं सुद्धा पोट भरून मिळायचं नाही. एक दोन भाकरी, चपात्या आणि तेल नसलेली आमटी. पण तरी घरापेक्षा रेग्युलर दररोज 2 टाइम जेवण आणि नाश्ता आम्हाला मिळायचा. माझ्यासोबत 10-15 पोरं माझ्या गावची आरती बोर्डिंगला, एकही टिकला नाही, अन्न चांगलं नाही. मी जावं तर तिथं पण तीच परिस्थिती. मी टिकलो. पण मला मी अस्वस्थ होतो की इथं सुद्धा मुलांना तो रेक्टर खायला देत नाही, त्याची चोरी करतो. आणि मग मी 9वीला इलेक्शनला उभं राहिलो आणि त्या 9वीला असताना मला पोरांनी निवडून दिलं GS. आणि मग तिथून माझा त्या चळवळीचा प्रोग्राम सुरू झाला. मला चळवळ करू लागली आणि मग मला जेवणासाठी सम करायला आला. आणि 3 दिवस सम केला होता त्या बोर्डिंगमध्ये की आम्हाला चांगलं खायला मिळत नाही. आणि मग तो सम कुणी जेवलं नाही 3 दिवस. पाण्यावर आमची पोरं आणि
आणि शेवटी मग रत्नदीप हायस्कूल गंगानगर ते हेडमास्तर ब्राह्मण होते दुधगावला. त्यांनी मला रत्नामा कुंभाराकडे नेला आणि तो संपवला. मी ठरवलं पण ते रेक्टरची काही सवय झाली. आणि मग तेव्हा शिवले पिक्चर लागला. तुम्ही 21 वेळा बघितला. सगळी पोरं चालली की मला घेऊन जायचं. पण मग पोरांचं माझ्यावर लक्ष का तर मी कोण आजारी पडलं तरी कोणाची अडचण असेल त्या सगळ्याच्या सोबत नाही. असं कार्यकर्ता लहानपणापासूनच असं पिक्चर चालले की चला असं मग मी पण जाय असं 21 वेळा. एक दिवस 12चा शो संपून मी आलो तर टाकलीवाडीचे जयसिंग कांबळे आणि कवटी पिलांची आवळे आणि तिघं म्हणजे स्ट्रॉंग होतो, तब्येतीनं तंदुरुस्त होतो आणि आम्हाला भूक पण तशीच लागायची आणि ते आम्ही मिळायचं नाही. आणि मग ते कच्चं गहू खायचं, खिशात भरायचं, चावत खायचं. कच्चं गहू आम्ही खायचं. दूध पावडरमध्ये आम्ही साखर टाकून त्याची लाडू बनवायचे आणि ते चोरून खायचं. असं होतं. 12च्या शोनं आलो तर तो रेक्टर 2 रिक्षा लावून ते वसतिगृहाचं धान्य चोरून येतो. ते आम्ही बघितलं. बघितल्यानंतर आम्ही तिघांनी त्या 2 रिक्षावाल्यांना रेक्टरला कावळा घातला. सगळी पोरं 100-150 पोरांची वस्ती. दंगा झाला, सगळी उठली आणि असा खांब होता मध्ये पत्र्याचं असं शेड होतं ते बोटीमध्ये. मधल्या खांबाला आम्ही त्या रेक्टरला 2 रिक्षावाल्यांना बांधून घातला. तो म्हणाला मला सोड सुमार सोड लय महागात पडेल. मी म्हटलं काय व्हायचं तू कधी म्हटलं मी आहे माझ्या पोरांची मला काळजी करायला मी सोडणार. मग ती बातमी हेडमास्टरला गेली पण तो ब्राह्मणच ना. बरोबर. रात्रीचा तो आला नाही, पहाटे तो आला. कोणी बांधून मी म्हटलं मी वाटलं सोड म्हणून सांगितलं. हेडमास्टरचं ऐकलं सोड. त्यावेळेस सुद्धा मला रत्नापांना कुंभारांच्या आणि माझ्या पाठीवर धावून सोडून दिलं. पण त्या रेक्टरच्या डोक्यात माझ्याविषयी फार द्वेष होता. तो चिडूनच होता माझ्या. आणि मी GS आहे त्यामुळे शेती होती बोर्डिंगची. मी मुलांना प्लॉट वाटून द्यायचो. प्लॉट म्हणजे जमिनीची प्लॉट पाठवायची. विद्यार्थ्यांनी ते भांगलायचे, तण काढायचं त्या पिकात. बरं. बोर्डिंगला शेती होती ना. बोर्डिंगला शेती. मी ते वाटून दिले प्लॉट. तर रेक्टर काय म्हटला तू GS आहेस, तू तुझं काम आता मी रेक्टर आहे, मी तुला एक प्लॉट पाठवून देतो, तू बांधलायचा. बरोबर. मी जमिनीला जाऊन येईल. मी म्हटलं शक्य नाही म्हटलं, मी काम करून घेणार म्हटलं, मी GS आहे म्हटलं. पण तो काय का तो म्हटला तूच भांगलाय आणि सगळ्या पोरांना सांगितलं इथं कोण जायचं नाही. बरं. मी काय तो भांगायला नाही, तो परत आला. पण त्या येण्यापूर्वी शोलेचा आम्ही स्टेज तयार केला बोर्डिंगमध्ये. बरं. बिरू एक जे गप्पर त्या लढाईमध्ये ताक ढवळाची रवी असायची मोठी लांब. त्या लढाईमध्ये ते भरपूर तुटला आणि त्याला नेहमीच सापडलं आल्यानं. मुलांना ताक नाही, तुम्हाला ताकला नाही तर बायका म्हटलं तर सुटमार काढून वेळ बोलले. त्यामुळे विचार प्लॉट भांगला असता मी म्हटलं भांगणार नाही. त्यामुळे रूममध्ये घेऊन खूप मार असा मारला मला हिरवा पिवळा केला. पण मी ते सहन केलं. पण मी घरी गेले की पुन्हा वाईट परिस्थिती. ते 2 टाइम तर मिळते तिथे काय मिळत नाही. एक प्रसंग असा आला की एका मुलाखतीमध्ये हे बोललोय की समाज कल्याण अधिकारी आहे आणि ते पहिले हायस्कूलमध्ये यायचे, हेडमास्टरला भेटायचे पद्धत होती. हेडमास्टर एकदा निरोप द्यायचा, रेक्टर मिटिंग येणार, सगळ्यांना सांग सगळे मिळते म्हणून सांगा. सण मिळते, मटण मिळते असं सगळं सांगा. बरोबर. ते पोरं तसे सांगायचे. हा तो पडलेला म्हणजे माझी कंप्लेंट करू नका. हा तसाच आहे. आणि ठीक आहे म्हणजे सगळे आम्ही सांगतो म्हणजे मी पण त्या मिटिंगला होतो आणि साहेब आले, मिटिंग चालू झाली. पण ते साहेब येण्याच्या पूर्वी मी GS असल्यामुळे मला त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. अरे म्हणजे सुकुमार साहेब तर अचानक आले. गव्हाची पोती, दुधाची पावडरची पोती, तेलाचे डबे शिल्लक राहिले आणि जर ते लक्षात आलं तर कारवाई होईल. माझं काय करायचं. ते मला असं करा म्हटलं कालच आपण 2 लाकडं ट्रक आणलेले आहे. 2 ट्रका लाकडं आणले. त्या लाकडामध्ये मुजवा ना म्हटलं. साहेब त्या लाकडामध्ये लागलं. त्याला ते पटलं आम्ही ते दोघांनी ते मुजवलं. बरं. आणि साहेब आले, मिटिंग चालू झाली. म्हणजे मी पुण्याहून आलोय, मुलं काय खात असतील, सण मिळत असेल मटण मिळत असेल बरोबर, सण मिळत असतील सगळे म्हटले आम्हाला सगळं मिळतं. आणि शेवटी म्हटलं मला बोला. बोल म्हटलं इथं काय मिळत नाही म्हटलं.
2 चपात्यांना 38 ते म्हटलं आमटी असला आम्हाला बर तिथं काय मग तो म्हटलं आम्ही ते तिथे कुठे जातो चला की म्हटलं कुठे जातो त्याला लाकडाजवळ नेलं ती काढून ते पायात फेकली सकाळी त्याच क्षणाला त्याला रिस्टी केली विद्रोहीपणा हा पूर्वीपासून. आणि मग त्याला दुसरा एक संकपाळ म्हणून डिरेक्टर आला आल्या त्याने सांगितलं सुकुमार कांबळे काय पाहिजे ते मला सांगायचं असं करायचं. पण झालं काय तो रेक्टर कॉलनीमध्ये राहिला गेला आणि आम्ही बोर्डिंग बरोबर मध्ये रस्ताच त्यानं कॉलनीची पोरं माझ्या विरोधात उठवली काय तर निमित्त करून. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती त्या मुलीच्या वर आमची भांडणं सारखी व्हायची आणि सारख्या मारामाऱ्या आमच्या डिरेक्टरची आम्ही बोर्डिंगची त्यांच्यावर हल्ला करायचा ती कॉलेजची आमच्यावर हल्ला करायचा. आणि 10वीलाच असल्यामुळे बोर्डाची परीक्षा रत्नापांना आम्हाला लगोदरी सांगलेली विद्यार्थ्यांना म्हणजे रेक्टर पोरांचा सांभाळ करण्याऐवजी हा. हे हल्ले करण्यामध्ये रेक्टरचा सपोर्ट नाही तो निलंबित झाला हा. ना तो कॉलनीत गेला कॉलेज गेला आणि त्यांना कॉलनीतली मुलं जी शाळेत होती ती माझ्या विरोधात होती आणि वाद सुरू झाले आणि SCCच्या परीक्षेला मी बसलो निकाल लागला मी एकाच विषयात पास हिंदीला ते पण 21 वेळेस शोली बघितल्यामुळे हिंदी चांगलं झालं होतं एकाच विषयात चळवळ मला आंबेडकरी माहिती नव्हती. हे एक प्रकारे ऍक्टिव्हिझम फक्त चालू होतं. तेवढं चालू होतं. पण नापास झाल्यानंतर वडील टीव्ही ना झाली त्यांच्या डोक्यात होते की पास झालं तर त्याला सायन्सला घालायचे डॉक्टर बरं वडील म्हटले आता तुम्ही ऊस तोडायचा मला त्यांनी ऊसाची गाडी तयार करून दिली आणि 3 महिने ऊस तोडायला होते. पण तिथं मी शाणा झालो म्हणजे ऊसाचा पालन कापला आणि आंघोळीला बसले की आणि चढतो मग विचार केला की शिकल्याशिवाय मग जे परीक्षेला बसलो ते पहिल्या आम्हाला सगळे विषय संपवले 5 जण आणि मग मला वारणा मॅनेजर वारणा नगर टॉपचं कॉलेज होतं त्या काळात म्हणजे MBBAचा निकाल लागला तर 50% पोरं वारणीची सिलेक्ट व्हायची असल्या कॉलेजमध्ये मला सायन्स लागेल. तिथं माझी एक मैत्रीण होती अलका म्हणून ती अतिशय म्हणजे बहिणीसारखीच नाही माझ्याकडे म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही थोडंसं तिची परिस्थिती फार झाली आणि तिची माझी मैत्री झाली तिच्या निमित्ताने मी तिच्या घरी जात होतो तर ते घरच पुस्तकाचं बौद्ध समाज होते BC कांबळे गटाचं सगळं साहित्य तिच्या वडिलांकडे तपासायला यायचं. वडील इन्कम टॅक्स आले दुसरा एक भाऊ होती 6 भाऊ सगळे क्लासवर आणि माझ्यासोबत कॉलेजला शेवटची ते आम्ही त्या घरात सारखा जायचो त्या घरात मला बुद्धाने धम्माग्रंथ मी त्या काळात झपाटल्यासारखं पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय मला कशाची आठवण नाही. अशा काळात मला त्या घरात बुद्धाने धम्मग्रंथ वाचायला मी फार भारावून गेलो म्हणजे हिंदू धर्मापेक्षा किती चांगलं आहे बरोबर. आणि मग मी निर्णय घेतला आपण बौद्ध धर्म स्वीकारायचा तेव्हाच निर्णय घेतला पण लवकर नाही घेतला. त्याचा भाऊ होता DS कांबळे म्हणून त्या माझ्या मैत्री तो BC कांबळे गटाचा जिल्हाध्यक्ष होता RBI आणि मग तो म्हणला तो पण काम करतो पक्षामध्ये ठीक आहे म्हटलं करतो म्हणून त्यानं मला उपाध्यक्ष केले जिल्हा. साधारण काय वय असेल त्यावेळेस मी FYला होतो ना आणि मी जिल्हा उपाध्यक्ष झालो झपाटल्यासारखं काम पण पैसा काय मला मिळत नव्हता खूप हाल असायचा. त्या काळात माझा एक मित्र भेटला श्रीपती सावंत आणि तो देशी दारूच्या दुकानावर कामाला होता. तर म्हटलं पैशाची अडचण असेल तर मला 1-2 तास मदत करायलाही म्हणतात तुला काय लागेल ते मी देत राहील आणि मी त्याच्यासोबत देशी दारूच्या दुकानावर 2 वर्ष काम उपजिल्हाध्यक्ष देशी दारूच्या दुकानावर काम करतो. बरं DS कांबळे मला म्हणाले बरं नाही पण पैशाचाच प्रॉब्लेम म्हणतो आणि त्या दुकानात गेल्यापासून मला मटणाचा नाता दररोज सकाळ संध्याकाळ आम्ही मटण खायचो पण पैसाच पाण्याचा मिळायचा. बरोबर देशी दारूच्या दुकानामध्ये प्युअर दारू कोणी देत नाही पाणी मिश्रितच दारू देतात. त्याचा एक नियम असा आहे की पहिला जर
प्यायला कोण आला तर त्याला प्युअर 100 मिली द्यायची. हा. पुन्हा आला की प्युअर 100 मिली द्यायची. 200 मिलीमध्ये तो आडवा होतो. बरोबर. नंतर मग पाणी मिश्रित तो पाणीच पित असतो, त्याला कळत नाही. कळत नाही. पैसा खूप मिळायचा. आणि एक प्रसंग असा आला माझ्या जीवनामध्ये की मी दुकान उघडण्याने एक माणूस आला, म्हटला सुकुमार मला 100 मिली दे. म्हणजे पैसे दे. मला पैसे नाही, पण मला पाहिजे. तुला फुकट का द्यावं? तर मला माझी आई वारलेली आहे, मला रडू येईना. आई वारली आई वारली, रडू येत मला नाही, रडू म्हणून येत दारू नाही. दे. म्हणजे शेवट रेड येत नाही. बरं. मी त्याला 100 मिली देतो, दिवसभर रडत होतो. त्या दिवशी माझ्या मनाला एवढं लागलं ते, म्हटलं आपलं हे वाईट आहे. त्या दिवशी मी SYला होतो त्यावेळेस. बरं. मी जॉग्राफी विषय घेतला, पण हो चटका मला लागला आणि आमच्या कॉलेजला सायकॉलॉजी नव्हता, TYB. बरोबर. मी लगेच कोल्हापूरला गेलो. नुकतीच कॉलेज ॲडमिशन चालू होतं आणि मानसशास्त्र विषय राजाराम कॉलेज ॲडमिशन. राजाराम कॉलेज म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज. बरोबर. जी मोठमोठी माणसं झाली आतापर्यंत ते राजाराम कॉलेज. बरं. आणि तिथे मी सायकॉलॉजी करतो. बुद्धायनिक धम्मे वाचल्यामुळे माझं आकर्षण तयार झालं होतं धम्माकडे. आणि मी TYBAला असताना बरं. 1984चं सांगतो. 1984ला मिन्सी म्हणून एक गाव आहे आमच्या गावाच्या शेजारी. त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा एक शाक्यानंदी तिथे येतो. तो मातंग समाजामध्येच बसायचा. मातंग समाजातच जेवायचा. बरं. मातंग समाजाची लोक चर्चा करायचा. आम्ही तिथं ऐकायला जायचो. त्याचा प्रभाव एवढा पडला की मातंग समाज म्हणजे बुद्धाकडे वळला त्या काळात. आणि मग आम्ही 10-12 पोरांनी विचार केला नागाच्या. त्याच्यामध्ये राम कांबळे म्हणून माझ्यासोबत होते, बाळासाहेब कांबळे, शिवाजीराव घाडगे, असे बरेचसेच, मधुकर वायदंडे. आम्ही ठरवलं की आपण बौद्ध धर्म स्वीकारायचं. काय खायचं 10-12 लोकांनी आम्ही बौद्ध धर्म 84ला मिंची गावी स्वीकारला. त्यावेळेस घरून विरोध झाला का? विरोधाचं सांगतो ना, आमच्या लोकांचा विरोध नाही झाला. हां. पण मी पेंडॉल खूप मारला होता आम्ही सगळ्यांनी मिळून. बरं. वाटत होतं की आम्ही मांग धर्मांतर करतो म्हटलं बौद्ध समाज मोठ्या संख्येने अशा अपेक्षा होती. बरं. बौद्ध समाज आलाच नाही मोठ्या संख्येने. नंतर मी विचार केला आपलं काय चुकलं का, कारण का शाक्यानंदी सिडूनवरून बौद्ध भिक्खू बोलवले आमच्या बरं. धर्मात. बरं. मोठ्या संख्येनं बौद्ध समाज काय आला नाही. नंतर मला कळालं की त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीनं तो प्रोग्राम भेटल्यामुळे बाकीचे बौद्ध तिथे आले. मी त्या लोकांना म्हटलं कुठं तर कशात कोणत्या तर कारणानं आपल्याच पाटात पाणी येते ना, स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. पण आम्ही त्याचा काय विषय, कारण का बौद्ध धर्म आम्ही स्वीकारतो तो आपल्या विकासाचा आहे. बरं. तो विषयच आपल्या विकासाचा आहे. बरं. माणूस होण्याचा तो मार्ग आहे. आणि मग त्यानंतर आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करू लागलो. आपल्या माता समाजाचे बरेचसेच लग्न मी बौद्ध पद्धतीने लावतो. म्हणजे माझा एक पाहुणा होता, त्याचं बौद्ध पद्धतीने लग्न आम्ही ठरवलं. आणि त्याच्या पाहुण्यानं मी पत्रिका द्यायला गेलो. तो माझाही पाहुणा. त्याला पत्रिका दिली, त्याला मला घरात सुद्धा घेतलं नाही त्यानं. तो म्हटला महाराजा लग्नाला मी येत नाही म्हटलं, त्याला सांग म्हटलं. बरं. जेव्हा टोकाचा विरोध. नंतर राहुल कांबळे म्हणून प्राध्यापक होते, त्याचंही लग्न मी ठरवलं बौद्ध पद्धतीने. पण ठरवायला त्या मुलीचे 4 चुलती होते. बौद्ध पद्धतीने म्हटलं ते दोघं उठून गेले. म्हटले आम्ही काय माराय का म्हटलं बौद्ध पद्धतीने. ती पोरगी उठली, म्हणली मला जीवन काढायचं आहे त्यासोबत, बौद्ध पद्धतीने लग्नाला मी तयार आहे, कुणाला यायचं त्याने येणार. म्हणजे ते एकदा असे प्रचार झाला होता माता समाजात. लोक सगळे बौद्ध वळले होते. आणि सदैव घाडगे म्हणून एक प्राध्यापक होते, त्याचं लग्न ठरलं वराड भंडारा लावूनच. आणि टायमाला मुलगी सोडणं आलो की ते लग्नासाठी, पण मुलगीला सोडायला तयार नाही. आम्ही सुरुवातीला सांगितलं नाही. बरोबर. की बौद्ध पद्धती लग्न आहे म्हणून. ते म्हणले हे कुठलं काढले, म्हणले बौद्ध पद्धती. मुलगी काय यायला तयार. आमची मिटिंग झाली. तो म्हणलं मी बौद्ध पद्धतीनं काय लग्नाला तयार आहे, तिला त्या पोळीत. मग तो सदैव घाडी म्हटला केलं तर लग्न बौद्ध पद्धतीनं नसेल तर आपलं मिटिंग निघालं जेवण केलं. बरोबर ना. तो म्हटला मागाचा तर आहे का. मग तो तयार झाला. तसं केलं. त्यानंतर 84ला मी बौद्ध झालो. बरोबर. 91 पर्यंत माझं पण लग्न. याच कारणामुळे. याच कारण नोकरीला असताना. नोकरीला होते ना तुम्ही? 91ला. 91ला नोकरीला नुकता लागलो. नुकतंच लागले. पण 84ला बौद्ध झालो तुम्ही. बरोबर. 91ला माझं लग्न झालं.
कारण की त्या दरम्यान मला कोण मुलीच दिलत ना. बरोबर. आमची आई म्हणायची भांग्याची मुलगी कर पण लगीन कर. ती मुलगीच कोण दिला ना. मी माझ्या भाषणात कायम सांगतो की माता समाजात शिक्षणाधिकाऱ्याची मुलगी, आपल्याच कास्टमध्ये आपण आउटकास्ट झालो असं पण शिक्षणाधिकाऱ्याने मुलगी नाकाची मागायची. मी म्हटलं देऊ नको म्हणलं, ज्या पदावर तू आहेस ना ते बाबासाहेबांचे म्हणून मिळाले, तर बाबासाहेबांचा एवढ्या तिरस्कार असेल तर त्या राजीनामा दे ना नोकरी. बरोबर म्हणलं, तुझं तत्वज्ञान तुझं. नंतर मी बौद्ध समाज वळलो, एक फरडा वक्ती प्राध्यापिका, एक नंबरचं भाषण. जमलं तर चळवळ वगैरे मी मागणी घातली. दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचं वडील दांड तर घेऊनच बसला होता दादा. म्हटलं आम्हाला कसं तुझं तू मागायचं आहेस महाराज. ते असं सगळं वातावरण हे संघर्ष करत करत मी वाटचाल करत होतो. पण झालं माझं लग्न. ते अशिक्षित मागायला म्हणाले. त्यानं प्रश्नच एवढा विचारला की बुद्ध म्हणजे माणूसच नाही तर होय मग कर की म्हटलं मी तुला. अडाणी माणसानं बुद्ध म्हणजे माणूसच काय हा प्रश्न विचार बरोबर. आणि मला तिथं एक वाक्य शिक्षण अधिकाऱ्यांनी नाकारलं. तिथं आठवलं मला की म्हणजे पडेल लिखून धोका ते मला ते खरं असं करत मी बौद्ध धर्माकडे. ह्या मुद्द्याकडे जर आपण येऊयात की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, तत्पूर्वी आम्हाला हे जाणून घ्यायचे की 91च्या पुढचा जो काळ झाला तुमचा, म्हणजे अगदी VP सिंग सुद्धा तुमच्या प्रचाराला आले होते, नेमकं तो काय इन्सिडेंट होता? तो कसा होता, मी TYBAला होतो. बरं. राजाराम कॉलेज बोला. आणि तिथे बिंदू चौकामध्ये खासदार बाळासाहेब मानेची सभा होती. खासदार बाळासाहेब माने म्हणजे माणसं घाबरायची मराठा. आणि मांगा मारायचे लोक अशी मुजराच करायचे त्या. आणि तो मारायचा पण शिव्या पण द्यायचा मांगा त्या टिकेट करत. कोल्हापूरमध्ये AIG मेघाजी कांबळे आणि दैटणकर कलेक्टर होते. तर तो खासदार बाळासाहेब माने बिंदू चौकात म्हटलं ज्याने ह्यो जिल्हाच मांगा मारायचा झाला. त्या सभेला मी होता ऐकायला. मला लय राग आला. तुमच्यासारखे आम्ही तरुण. पण दैटणकरनं सुद्धा त्याला असा हात दाखवला की दैटणकरच्या केबिनमध्ये गेला. त्या दैटणकर म्हणते बाहेर शिपाई आहे, शिपायाकडे चिठ्ठी आहे, शिपायानं सांगितलं तर तुम्ही आत यायचं. असं ते दैटणकर पण होतं. ते नंतर कलेक्टर म्हटलं दैटणकर तुम्ही खासदार आहे, मी राजीनामा देतो, तुम्ही खासदार होऊ शकतो. बरोबर. तुम्ही कलेक्टर होऊ शकत नाही. असा तो संघर्ष त्या काळात मी कोल्हापूरला असताना आहे. माझ्या डोक्यात काय ह्याला शिव्या कशा द्यायच्या. बरोबर. आमच्या मागणं कमी संपले ह्याला काय शिव्या द्यायच्या. तर त्यावेळेस मी कोल्हापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतोच RPIचा BC कांबळे गटाचा. आणि मग मुंबईला BC कांबळेने मिटिंगला बोलवलं. आम्ही गेलो. तिथे निर्णय झाला की BC कांबळे राजापूरमधून लढतील लोकसभा. सगळ्यांनी तिथं जायचं. कुठं कोल्हापूर महाराष्ट्रात कुठेही कुठे लढायचं नाही इलेक्शन. मी म्हटलं शक्यच नाही. आम्ही आमच्या मतदारसंघाचे काम केले, त्या लोकांना काय सांगायचं. त्यावेळेस आमचं काँग्रेसचे जळतं घरी डोक्यात बसलेलं ना आमच्या. बरोबर. काँग्रेस बरोबर काम कसं काम करायचं. तर ते म्हणजे नाही तुम्ही राजापूरला. मी उठलो आणि सरळ आम्ही आलो. सावर्डे म्हणून एक गाव आहे आमच्या गावात. तिथं माझ्या चळवळीचं केंद्रस्थान झालं. तिथे मिटिंग घेतली मी आणि सांगितलं आपणाला खासदाराच्या विरोधात देश काढायला. तरुण पोरं असं असे आम्ही जमलो. आणि त्यावेळेस 4,500 रुपये गोळा झाली वर्गणी त्यावेळेस. आणि फी होती 1,000 रुपये. आणि आम्ही खासदार बाळासाहेब मानेच्या विरोधात लढणार. ती ताकदीने इलेक्शन लढवले. आमचा प्रचार सायकलनं. माझ्याकडे बुलेट होती एकाची मित्राची आणि बाकीची 20-25 सायकलीनं आमचा दौरा असायचा. आताच्या सारखा तो प्रचार नव्हता. घोषणा द्यायच्या आणि करायचं. मग आम्ही खासदाराच्या विरोधात लढलो. इचलकरंजीला झेंडा चौक म्हणून एक आहे. त्या मंडळाचं असं त्यावेळेस असायचं. 4ही उमेदवारांना एकत्र बोलवायचं स्टेजवर. बरं. मी खासदार बाळासाहेब माने, शंकर तुंगी पाटील आणि मी सारे पाटील. ताकदीची माणसं. आणि मग एका स्टेजवर बोलले. पण नियम असा होता की चिठ्ठ्या टाकून नंबर लागला. कोण पहिले कोण पहिला जो येईल त्याला आणि 10 मिनिटं वेळ. माझा नंबर पहिला आला. मी त्याला असा बोललो त्या खासदाराला. अस्वस्थ झालं. मागाचं पूर्व मला बोलतोय म्हटलं ते त्याला कळायचं बंद झालं. तो उठला 2 नंबरला. तो काय तर बडबडत राहिला. चुकून बाबासाहेबांच्यावर चुकीचे स्टेटमेंट केलं. बरं. आणि मग 10 मिनिटं मला 10 मिनिटात दुसलाच मी त्याला. तो भाषण माझं असं भाजी झालं ते बौद्ध समाजानं ओपन जीप लावली. सभा संमेलनाला रात्रभर मिरवणूक काढली माझी. अशी ती पहिली माझी इलेक्शन. लगेच विधानसभा लागली.
त्यावेळेस PPC पंतप्रधान बरोबर. आणि विधानसभेचे तिकीट मला जनता दलाकडून बरं. जनता दलाकडनं तुम्ही निवडणूक लढवली. पण त्याच्यापूर्वी मला BJPचं तिकीट आलं. बरं. ते जोशी म्हणून आले माझ्या दारात बसले. माझं झोपडीवाला घर, मला जेवढे चुलते पान खात होते आणि ती चुन्याची डबी माहिती आहे ती खाली पडली. बरं. तर जोशी म्हटला हे डबी बघितलं का? हो. मग चुन्याची डबी म्हटलं तसं नाही म्हटलं. तो म्हणाला ह्या डबीचा कलर गेला चिपल्या म्हटलं नाही. तुम्ही आमचं तिकीट घ्या, चेपा पण काढतो कलर पण देतो. बरं. मी म्हटलं माझ्या दारात आलाय, मी अपमान करणार नाही, मला त्या मार्गाने जायचं नाही, त्याला तुम्ही काय आग्रह करू नका. ते गेले आणि शंकरदुंडी पाटील माझ्या चल म्हटलं उद्या फॉर्म भरायचा. जनता दल म्हणजे त्यावेळेस PPC वारं होतं आणि आम्ही तो फॉर्म भरला. PPC माझ्या प्रचारला आले आणि 33,133 मत. नंतर ते 100 पटीनं वाढले. तर हा एक भाग. गॅट करार स्वीकारण्याचे एकमेव कारण त्यांना आरक्षण संपवायचं. एकमेव कारण SC ST OBC म्हणजे बाबासाहेबांनी घटना लिहिली. ती घटना चालू झाल्यापासून लागू झाल्यापासून ह्या देशातल्या सगळ्या सुविधा शासनाच्या मालकीच्या होत्या. बरोबर. सगळे कारखाने शासनाच्या मालकीचे होते. बरोबर. वस्तू तयार करणारे सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे होते. तर प्रत्येक ठिकाणी करू आरक्षण शकत होती, नोकरीला लागत होती, सरकारने मला पगार घेत होते, रिटायर झाले पेन्शन घेत होते. बरोबर. आता SC पर्यंत आरक्षण ठीक होतं, पण 27% OBC ला सुद्धा आरक्षण दिलं ना त्यांनी. आणि मग हा सगळा गोतावळा ओपन मध्ये पण येणार ना. बरोबर. आणि मग एकदा गॅट करार स्वीकारला. गॅट करार म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण. बरोबर. आणि हे एकदा खाजगी झालं की आरक्षण आपोआपच संपते. आणि मग हा जो वर्ग आर्थिकदृष्ट्या सबळ होणार होता, बरोबर, बाबासाहेबांच्या 91 पर्यंत बऱ्यापैकी झालाच होता. बऱ्यापैकी झाला होताच. आणि पुढच्या काळात तो फारच सबळ होणार. आणि जर तो सबळ झाला तर आम्हाला विचारणार नाही. बरोबर. आणि आरक्षण तर आता जवळजवळ 85% वर्गाला आरक्षण झालं ना. बरोबर. गॅट करायला OBC आरक्षणामुळे. बरोबर. आणि त्यांनी एकमेव गॅट करार स्वीकारण्याचं कारण दुसरं काही नाही, फक्त आरक्षण संपवण्यासाठी. आणि त्याचे परिणाम आता दिसाले. आज मी प्राध्यापक सुकुमार कांबळे 1.5 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालो ना. बरोबर. पेन्शन घेतोय 75,000. बरोबर. आमची शेवटची पिढी आहे गव्हर्नमेंटचा पगार घेणारे, पेन्शन घेणार. ते तर मान्य आहे का? आणि म्हणून ह्या 3.5% जातीवादी धर्मांधाने आरक्षण संपवण्याच्या उद्देशानंच गॅट करार स्वीकारला आहे. हे आम्ही भाषणातून सांगत होतो. अच्छा. हे रोका. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचे हित नाही, कष्टकऱ्याचे हित नाही, कामगारांचे हित नाही, दलितांचे हित नाही. शेतकऱ्यांचं तर काय हित आहे? गॅट करारामध्ये सेज नावाचे कायदा आहे. काय कायदा आहे? एखाद्या भांडवलदाराला 10 गावची जर जमीन पसंत पडली तर केंद्र सरकार परस्पर विकणार. बरोबर. शेतकऱ्यांचा त्याच्यात SEZ म्हणताय तुम्ही, स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन. बरोबर आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संमती नाही. बरोबर. आता शेतकऱ्याची जमिनी सुद्धा चालल्या. आता हायवेला 1 गुंठा सुद्धा शेतकरी जमीन राहिलेली नाही. कामगार तर उद्ध्वस्त झाला. एखाद्या कंपनीमध्ये बॉडीमध्ये एखाद्या कामगाराचा प्रतिनिधी असला पाहिजे, ते सुद्धा आता संपलं. सभागृहामध्ये विरोध झाला, आम्ही खाजगीकरणामध्ये आरक्षण घेणार नाही. हे लोकसभेमध्ये चर्चा झाली ना. बरोबर. म्हणजे मायावती वगैरेने आंदोलन केलं होते की बाबा आरक्षणामध्ये सुद्धा आरक्षण ठेवा, या खाजगीकरणामध्ये आरक्षण ठेवा. सभागृहामध्ये सरळ त्यांनी सांगितलं की आम्ही खाजगीकरणामध्ये असा नियम केला आहे, आम्ही आरक्षण त्यांना देणार नाही. इतर देशांमध्ये आहे, युरोपातल्या, अमेरिकेतल्या देशांमध्ये गॅट करार हा 120 देशांचा आहे. 120 देशांचा तो करार आहे. त्याच्यामध्ये इंडिया आहे. बरोबर. आता आम्ही काय विरोध करत होतो? त्या देशाची लेवल आपली लेवल सारखी नाही. बरोबर. आता 120 देशाचा जर कारभार व्यापार चालू झाला तर इथं साखर 100 रुपये किलो घेतोय समजा. बरोबर. तर तिथं 300 रुपये घेतात. तर ही आता दर वाढवायला लागणार ना. आता जी महागाई वाढते ना, ती इतर देशाच्या तुलनेत वाढवावं लागणार आहे. दरी वाढली. श्रीमंत आणि गरिबांची दरी प्रचंड वाढली. मोजके 10-12 लोकांच्या हातात 91 हे सभा करत होतो की हे रोका, पण लोकांना काय कळतच नव्हतं. बरोबर. मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते हे माझ्या प्रचाराला आले होते जयसिंगपूरमध्ये. बरं. आणि मी गॅट करार सांगितलं. मधु दंडवतेने मला 10,000 रुपये बक्षीस दिलं होतं स्टेजवर. एवढ्या सोप्या भाषेत अडाणी माणसाला कळेल असा गॅट करार सांगणार पहिला वक्ता मी बघितला. पण लोकांना ते कळत नव्हतं ना. आता त्याचे परिणाम प्रत्येक वर्ग भोगतो. आज मी बंगला बांधलाय, उद्या पोरग पोटासाठी बंगला विकणार ना.
गव्हर्नमेंटचा पगारच नसेल, रिटायर झालं पेन्शनच नसेल, बरं शेतात आता काम नाही. बरोबर. गॅट करार स्वीकारल्यापासून अशी शेतामध्ये औषधं आली की ती औषध मालिकेत तणच उगवत नाही, त्यामुळे खुरप्याचा विषय नाही. मशिनरी आल्या, वस्तूंचा खुला व्यापार म्हणून ह्या सगळ्या जे हायवेला जी कामं चालली त्या पण शहरात तर मशिनरी नोकऱ्या आहेत ना सर आज. कुठल्या शहरात? मुंबईला पुण्याला एवढे मोठमोठे इमारती, कंपन्यामध्ये आहे. कॉर्पोरेट जॉब आहे. कंपन्यामध्ये नोकऱ्या आहेत, बरोबर त्या खाजगी नोकऱ्या आहेत. बरोबर. सिक्युरिटी नाही, सिक्युरिटी नाही. सिक्युरिटी नाही. तो कधी काढू शकतो आणि कधी कुणाला घेऊ शकतो. आता झालंच ना कोरोनाच्या कोविडच्या आता कालावधीत पुण्यामध्ये ज्या नोकऱ्या इंजिनिअरला मिळेल, इंजिनिअरला पगार किती आहे? 10-15 10-15 हजार काय करायचं? इंजिनियरला. इंजिनिअरला तर 10-15 हजार पगार. त्यामुळे एका काळी डॉक्टर इंजिनियरला जी एक इज्जत होती समाजात, म्हणायचे डॉक्टर आहे का इंजिनियर आहे का, आज ते हळूहळू कुठेतरी डॉक्टरांचे जरी आहे पण इंजिनियर तर आज खूप झालेत. संपून गेले ते. विद्यार्थी फ्रस्ट्रेटेड. आज पोरं खेड्यापाड्यावर दारू पिऊन मारायलेत का? MA झालेलं पोरग उसात पाला काढायला जाणार नाही ना. बरोबर. DED BEd झालेलं पोरग रस्त्याच्या कामाला जाणार नाही. आहेत ना सर आपल्या आहे परिचयात पण असे लोक. जाणारे आहेत पण फ्रस्ट्रेटेड झालेत पोरं. दारू पिऊन काम करतात. मग फ्रस्ट्रेट झालेलं पोरग व्यसनाच्या नादाला लागतो. मानसशास्त्राचा मी प्राध्यापक आहे. माणूस प्रत्येक वर्तनाला कारण आहे. अच्छा. म्हणजे दारू पितोय त्याला सुद्धा कारण आहे, मी न पिणारा त्याला सुद्धा कारण आहे. कारणाशिवाय माणसाचं वर्तन घडत नाही. आज तरुण पोरं जी फ्रस्ट्रेट झालीत ना, त्या फ्रस्ट्रेट करण्याचा परिणाम ती पोरं व्यसनाकडे. म्हणजे एक प्रकारे त्या गॅट कराराचाच एक रिझल्ट किंवा त्याचा एक इफेक्ट म्हणून आज जो काय आपला इंटॉक्सिकेशन, ड्रग्ज, व्यसनाधीन झालेला जे आपण एक समूह बघतोय त्याला आपल्याला ते लिंक 100% करता येतं. बर, शासनाने हे बंद करता येतं. लॉकडाऊनच्या काळात फक्त दारूचं दुकान चालू केलं. बरोबर. हे दारू पिणं हे वाईट आहे, हे 2500 वर्षापूर्वी बुद्धानं सांगितलं होतं. बरोबर. दारू हे विष आहे, पिऊ नका. बरोबर. शासन मात्र लॉकडाऊनच्या काळात सुद्धा दारू चालू. जे शासन आता सध्याचं आहे ते बहुजन समाजाचं नाही. बरोबर. बहुजन समाजाला उद्ध्वस्त कसं करायचं, विकेकंगल कसं करायचं, व्यसनाधीन कसं बनवायचं, अंधश्रद्धेमध्ये कसं ठेवायचं, याच्यासाठी सगळ्या रचना आहेत त्यांच्या. हे सर्वसामान्याच्या लक्षात येईल. मग सर आता आपण एक अगदी बेसिक प्रश्नाकडे येऊया. जेवढं तुमचं आता एक कालखंड आपण बघितलाय अगदी 84 पासनं आणि मानेच्या विरुद्ध इलेक्शन लढल्यानंतर VP सिंगांपर्यंत आणि आतापर्यंत, तर ओव्हरऑल तुमचं दृष्टीने एक साधा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला की सर आंबेडकरी चळवळ म्हणजे काय, तर अतिशय सोप्या अगदी लहान मुलाला किंवा खेडेगावात बसलेला आपल्या एखाद्या बांधवाला पण समजेल. तुम्ही आम्हाला थोडं समजून सांगा की आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमकं काय. आंबेडकरी चळवळ म्हणजे संपूर्ण जातीयता नष्ट करणं, जात नष्ट करणे ही आंबेडकरी चळवळ आहे. जात व्यवस्था नष्ट करणं ही आंबेडकरी चळवळ आहे. पण जर जात व्यवस्था नष्ट करायला गेलो तर आपोआपच तुम्हाला वर्णव्यवस्था पण नष्ट करावं लागते आणि वर्णव्यवस्था जर नष्ट झाली तर हिंदू धर्म पण नष्ट करावा लागतो. विशेष नाही, जात मुळासकट नष्ट करणं, अनालिसिस ऑफ कास्ट हे जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर त्याच्याबाबत बाबासाहेब म्हटले मूलतः जातच नष्ट करायची होती बाबासाहेब. बरं. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद पण केली होती. बरं. पूर्ण तरतूद जात ह्या देशात ठेवायची नाही याच्या अनुषंगाने घटनेत बाबासाहेबांनी तरतूद केली होती. ती अशी की आर्थिक स्वातंत्र्याच्या मसुद्यामध्ये बाबासाहेब म्हटले होते की या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा. बरोबर. आणि ह्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण झालं की त्याचं फेरवाटप करा. बरोबर. आणि फेरवाटप झालं की कागदावर जात लिहायची नाही, फक्त भारतीय लिहायचं. बरोबर. म्हणजे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणजे मुळासकट जातच मला नष्ट करायची आहे. ती नष्ट करण्याचं फॉर्म्युला सुद्धा घटनेत त्यांनी स्वीकारलेला होता, आणलेला होता. पण तो स्वीकारला नाही. संपत्तीचं राष्ट्रीयकरण करून त्याचं फेरवाटप करत नाही म्हटल्यानंतर मग बाबासाहेब म्हटले आम्हाला आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांना आरक्षण नको होतं, जात पण नष्ट करायची होती. पण ते संपत्तीचं राष्ट्रीयकरण करायला त्यांनी विरोध केला ना. गांधी नेहरूने रात्री 12 वाजता फोन केला, मिस्टर आंबेडकर आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा पास होत नाही, तर तो तुम्ही पास केला तर मला भांडवलदार गोळ्या घालून मारतील. मग बाबासाहेब म्हटले तुम्ही जर तो पास करत नसाल, बरं, फेरवाटप करत नसाल तर मग आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याच्यातून मग आदिवासींचं 7.5% घेतलं, बरोबर, SCचं आरक्षण 13% काढलं आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना या देशातले OBC सुद्धा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण द्या. पण ते त्यांनी नाकारलं. पण पटेल म्हटले की मिस्टर आंबेडकर BC केले, BCच काढून घेतला तर OBC काय लावलं. बाबासाहेब म्हटले तू बॅरिस्टर आहे, मी बॅरिस्टर आहे, तू घटनासमिती सदस्य आहे, मी सदस्य आहे,
तुम्हाला माहित नाही, मला माहित आहे, देऊ नको. पण मी सांगतो तशी त्यांची परिस्थिती आहे, शोधण्यासाठी घटनेत तरतूद करा. तो मुद्दा मान्य झाला आणि 340 कलम ओबीसीचं घटनेत आलं. म्हणजे ओव्हरऑल सर्वच जो बहुजन समाज आहे, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, भटके विमुक्त, या सगळ्यांच्याच सामाजिक समतोल कसा राखला जाईल आणि जात कशी नष्ट होईल ह्या दृष्टीने जे बाबासाहेबांनी एक आपलं पूर्ण कार्य केलंय, ते कार्य पुढे चालवणं म्हणजे आजच्या आंबेडकरी चळवळ. तर मग सर, आज नेमकं काय चुकतंय का, काय बरोबर होतंय आजच्या परिस्थितीमध्ये? चळवळ जयंती होते, जोरात होते, सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या जोरात होल्या लागल्या, बहुजन महापुरुषांचे फोटो किमान घरापर्यंत प्रत्येकाकडे आले. पण तरी सुद्धा ज्याला आपण यश बघतो की चळवळीला कुठेतरी यश आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण कालखंडामध्ये प्रत्येक आंदोलन करता करता त्याला यश मिळत होतं, त्याला सपोर्ट मिळत होता. आज असं कुठेतरी वाटतंय का सर तुम्हाला की यश कुठेतरी आपल्याला गवसत नाहीये? त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी जे आहेत, बरं, त्यांना बाबासाहेबांचा विचार समजले, अनुयायांना विचार समजले. बाबासाहेबांची 2 स्टेटमेंट फार महत्वाचे आहेत. आज ना उद्या हा देश मला बुद्ध करायचा, बरोबर, आणि आज ना उद्या माझी जमात राज्य करते, बरोबर. ह्या 2 गोष्टीवर कुणी काम केलेलं नाही. बरोबर. म्हणजे धम्माचं काम करणारे म्हणतात की राजकारणाचा माणूस स्टेजवर, बरोबर, राजकारणी म्हणतात की धम्माचं नाव. बरोबर. अशा तांगण्यामध्ये आपली चळवळ आलेली आहे. बाबासाहेबांचं स्वप्न असं होतं की ह्या ब्राह्मण धर्माचा ह्या बहुजन समाजाला त्रास झाला. SC असतील, ST असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक. ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदू धर्म का ब्राह्मण धर्म? नाही, ब्राह्मण धर्म हे आत्ता हिंदू धर्म काढला. म्हणजे बुद्धाच्या काळात वैदिक व्यवस्था होती ब्राह्मण, बरोबर. त्यानंतर पुढच्या काळात तो ब्राह्मण धर्म झाला, आणि आता त्यांनी हिंदू धर्म आणला. आता धर्माचा राजकारणात वापर करायचाच नाही असा कायदा असताना, तुम्ही लॉ आहे, बरोबर, धर्माचा राजकारणात वापर करायचाच नाही असा नियम असताना यांनी धर्म राजकारणात आणला. पण त्याला बगल हे देतात की कल्परा RSSचे प्रमुख भागवत काय म्हटले, हिंदू धर्म धर्मच नाही. बरोबर. म्हणजे उद्या तुमच्यासारख्या वकिलांनी जर बाबा राजकारणात धर्मच आणा आणि त्यांनी धर्म आणला तर ते काय म्हणतात आमचा धर्मच नाही. ते एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, त्याचा आधार असतो की ह्या सिंधू नदीच्या काठी जी काही संस्कृती आहे त्याला हिंदू, त्या लोकांना हिंदू म्हणतात, हिंदू म्हणून धर्म नाही. परंतु जेव्हा इतर प्लॅटफॉर्मवरती आपण बोलतो तेव्हा हिंदूला धर्मच म्हणतात, सगळेच धर्म म्हणतोय. बरोबर. पण कायदेशीर बाबी जर विचार केला तर ते म्हणतात आमचा धर्म नाही. बरोबर. म्हणजे धर्माचा वापर करायचा नाही, मग तो त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा ही मागणी तुम्हाला करता येत नाही, कारण ते म्हणतात आमचा धर्मच नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो आता जो हिंदू धर्म आहे तो ब्राह्मण धर्मच आहे. बरोबर. आणि ब्राह्मण धर्म हाच ह्यानंच वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था तयार केली. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं या ब्राह्मण धर्माचा SC ST OBCना त्रास झाला आहे, दळले पिळले, त्याचं पीठ झाले, ते दलित राहिले. त्यांना कधी तर याची जाणीव होईल की ह्या व्यवस्थेमुळे आपण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जातो, तर त्याची जाणीव होईल. आणि जर नवीन एखादा मार्ग शोधू लागले तर गौतम बुद्धाचा धर्म त्यांना दिसेल. जर 85% समाज बौद्ध झाला तर बाबासाहेबांनी 21 वर्षाचा तरी पुरुष त्याला मताचा अधिकार दिलाय. बरोबर. आणि पुन्हा जे बाबासाहेबांनी अस्पृश्य मजकून शूद्रपूर्वी करून त्या पुस्तकामध्ये आम्ही मूळचे ह्या देशाचे राजा आहोत, नागवंशी, आम्हीच ह्या देशाचे राजे होते, मताचा अधिकार मिळाल्यावर पुन्हा हा समाज पुन्हा राजा होईल या भूमिकेतून बाबासाहेब म्हणजे आज नामध्ये माझी जमात राज्य करते. पण जमात ह्याचा अर्थ आम्ही जात घेतला. जमात ह्याचा अर्थ आम्ही काय घेतला, जात. आणि जात घेतल्यामुळे शिवाजी महाराज मराठ्याच्या मध्ये अडकले. बरोबर. बौद्धांना मराठा स्वीकारायला तयार नाही. अण्णाभाऊ साठे मात्र समाजामध्ये अडकले. बाबासाहेबांना बौद्ध समाज म्हणजे पूर्वाधिक महाराज ह्याच्यामध्ये अडकले. आता महापुरुष वाटून घेतल्यासारखी परिस्थिती झाली. पण कुठल्याही महापुरुषाने जातीचं समर्थन केलेले नाही. जात नष्ट करण्यासाठी त्यांनी काम केलं, समतेसाठी त्यांनी काम केलं. मुळात तो लढा जात व्यवस्थेच्या विरोधातला आहे. जात व्यवस्थेच्या विरोधातच हा लढा, म्हणून ते महापुरुष झाले ना. त्यांनी काय बँका काढल्या का, MIDC काढल्या का, काय काढलं ते महापुरुष झाले. या देशाची वर्णी व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था नष्ट करून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ज्यांनी ज्यांनी आणलं म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी काम केलं ते महापुरुष झाले. सर आता आपण क्विकली ह्या एका मुद्द्याकडे येऊयात की
आतापर्यंत जे झाले मला असं वाटतं अगदी बाबासाहेब गेल्यानंतरचा जो काळ म्हणजे BC कांबळेंचा तुम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या विचारधारेमध्ये तुम्ही काम केलंय तिथून तर आजपर्यंत तुम्ही बघितलंय तर मला असं वाटतं यू आर द राईट पर्सन टू टेल अस की आता इथून पुढे कसं जायचं कारण की जो नवयुवक आहे तो पूर्ण समाजात तसं जर बघितलं तर कम्युनिकेशन फार कमी झालंय डायरेक्ट कम्युनिकेशन जरी कमी झालेलं असेल तरी आता सोशल मीडियावरती खूप नवयुवक येत आहेत त्यानंतर चळवळ समाज संघटना यांना आता पुढचं मार्गदर्शन काय पुढे काय करायला हवं नेमकं अधिक लोक कसे येतील शिकलेला जो युवक आहे म्हणजे एक आपण समाज कल्याणचं जे खातं आहे आपलं महाराष्ट्रातलं अनेक विद्यार्थी त्या एका स्कीम मधनं परदेशी जात आहेत 100 तरी दरवर्षी जात आहेत ते परदेशी गेले का ते परत येतच नाही मग परत पुन्हा मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक दुःख होतं ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांना आपण चळवळीच्या मध्ये आणण्यासाठी मेनस्ट्रीम चळवळीमध्ये आणण्यासाठी काय करू शकतो खरं तर बाबासाहेबांचं राजकीयदृष्ट्या स्वप्न साकार होईल असं मधल्या काळात मला वाटलं बरं वंचित बहुजन आघाडी तयार झाली बरोबर ती वंचित बहुजन आघाडी 20-25 पक्ष संघटनांची आघाडी होती बरोबर आणि ती जी इलेक्शन तुम्ही लोकसभेची बघितली की स्वतः लोकांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी स्वखुशीनं पैसे दिले बरोबर आणि ती लोकसभा लढवली बरोबर आणि मला त्यावेळेस फार बरं वाटलं की आता आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनेल त्या होपफुल तुम्ही झालात तेव्हा आशावादी तयार झालो होतो आम्ही आणि संपूर्ण समाजात झाला सगळा समाजच झाला होता आणि सगळ्या पक्ष संघटना एकत्र येऊन वंचितची लोकसभा लढवली बरोबर पण ते टिकवता आलं नाही बाळासाहेब काय झालं सर नेमकं खूप मोठा प्रश्न त्याचं आहे कारण असं झालं की वंचित बहुजन आघाडी 20-25 पक्ष संघटनांची ती आघाडी होती आता महाविकास आघाडी रजिस्टर आहे का नाही नाही ना त्यांनी जागा वाटून घेतली बरोबर त्या जागा देऊन त्या जागेवर उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य सुद्धा त्या पक्षाला दिलं बरोबर बाळासाहेब आंबेडकरांनी काय करायला पाहिजे होतं की वंचित बहुजन आघाडी तशीच ठेवायला पाहिजे त्यांचा भारिप होता बरोबर आमचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया होता बरोबर MIM हा पक्ष होता बरोबर. अण्णा पाटलाचा पक्ष होता बरोबर. लक्ष्मण मानेंची संघटना होती अशा 20-25 पक्ष संघटना एकत्र आल्या आणि त्याचं नाव होतं वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी होती आघाडी होती आघाडी बाळासाहेबांनी ते नाव रजिस्टर केलं हे टीका नाही बाळासाहेबांनी नाव रजिस्टर केलं त्यांचा भारीप रजिस्टरच होता बरोबर भारीपला त्यांनी 188 जागा घ्यायच्या होत्या बरोबर 288 मतदारसंघ 188 घेतल्याच ना 100 तर जागा त्यांनी इतर पक्षांना वाटून द्यायला पाहिजे बरोबर इतर पक्षांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इलेक्शन कोणच लढवणार नाही ना तो पक्ष झाला नोंदणी झाली बरोबर मी DPM वाटू शकत नाही बरोबर. MIM आपला पक्ष मिळू शकत नाही अण्णा पाटील आपलं संघटना मिळू शकत नाही लक्ष्मण अच्छा. मिळू शकत नाही ती आघाडी तशीच ठेवून त्या पक्ष संघटनांना काय जागा वाटून देऊन त्यांना सांग बाबा DPIला तुमच्या हे 5 मतदारसंघ तुम्ही तुमचे उमेदवार निवडा बरोबर MIM तुमचे 50 मतदारसंघ तुम्ही तुमचे उमेदवार निवडा बरोबर अण्णा पाटील तुमचे हे मतदारसंघ तुम्ही तुमचे उमेदवार निवडा असं जर वाटप झालं असतं बरोबर वंचित बहुजन आघाडी रजिस्टर न करता असं वाटप झालं असतं तर आज जमातीनं सत्ता घेतली असते पण सर त्यावेळेस ते तुमच्याकडे अडचण आहे. चर्चा झाली नाही का चर्चेला बाळासाहेब चर्चा कधी करत शक्यतो मी काही टीका करत नाही त्यांच्यावर ते नाव फार महत्वाचं आहे बरोबर आंबेडकर या नावावर आम्ही कधी टीका करत नाही त्याच्यासाठी आम्ही जीव सुद्धा देऊ शकतो बरोबर तर त्या नावामुळेच आपणाला हे सगळं लागेल. पण बाळासाहेबांचा एक तो स्वभाव आहे कुणी काही बोलत नाही त्याच्यावर पण ते चर्चा करत नाही कुणाला बरोबर घेत नाही समजून घेत नाही ती आघाडीच टिकली असती तर कदाचित अजून काही संघटना आणि पक्ष सत्ता आले घेतली असती किमान महाराष्ट्राची सत्ता आपण घेतली असती एवढं तुम्हाला कॉन्फिडन्स होता Confidence होता. पण पक्ष नोंदणी केल्यामुळे सगळे आपापल्या मार्गाने गेले आणि तिथं आज वंचितची काय अवस्था आहे पुन्हा हा प्रयोग पुन्हा बाळासाहेबच करू शकतात अच्छा असा तेच माझा करू विश्वास आहे तेच करू दुसऱ्याला ते करता येणार नाही कारण का ते नाव महत्वाचं आहे ब्रँड व्हॅल्यू ब्रँड तो अतिशय महत्वाचा नाव त्या नावाला कोणी दोष देणार नाही कोण त्याच्यावर टीका करणार नाही आणि बाळासाहेब त्या कुटुंबाचे आणि शेवटी बाबासाहेबांचं रक्त म्हटलं की ती भावना पण जागरूक आता होते. कोल्हापूरला बाळासाहेबांच्या सभेला आवाहन केलं होतं मी का बोललो ते बरोबर
बाबासाहेबांच्या नातवाला जर कोण आव्हान करत असेल तर आमच्या जगण्याला अर्थ नाही ना. बरोबर. म्हणून मी तो डायलॉग मारला होता. तो सक्सेस पण झाला, झाला, किती व्हायरल झाला. व्हायरल झाला. पण दुःख असं की बाळासाहेबांनी त्यानंतर मला एक फोन केला नाही. अच्छा. एक फोन स्तुतीचा केला नाही. मी त्याचं दुःख मानत नाही, पण बाळासाहेबच पुन्हा हा प्रयोग करू शकतात महाराष्ट्र, यशस्वी होऊ शकतो. दुसऱ्याचं कोण ऐकत नाही. बरोबर. त्या नावाला महत्व. अजून सुद्धा वंचित आणि पुन्हा सगळे पक्ष संघटना एकत्र करून अशी जर बैठक घेतली तर पुन्हा होऊ तो शकतो. प्रयोग सक्सेसफुल. तुम्ही आशावादी आहात. मी आशावादी. सर, आता राजकारणाकडनं आपण थोडं आता धोरणांकडे येऊया. एक ओव्हरऑल एक युवक म्हणून, एक नवीन सगळं बघणारा एक ऑब्झर्वंट माणूस म्हणून मला एक असं वाटतं की आपले किती लोक जरी निवडून आले, आपण एक 70 वर्षांचा जर एक इतिहास बघितला, माणूस ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ देत का सरपंच होऊ देत, नगरसेवक होऊ देत, काही ठिकाणी महापौर देखील समाजाची लोक झाली, आमदार खासदार होते, ते चळवळीचा माणूस एखाद्या वेळेस निवडून तर येतो, परंतु तो निवडून आल्यानंतर 100% समाजाचा राहत नाही. आणि मग असं वाटतं की बाबासाहेब जे बोलले होते की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवा, जोपर्यंत सेपरेट इलेक्टोरेट्स नाही तोपर्यंत आपल्या जमातीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जमातीला खरं प्रतिनिधित्व अजून देशात मिळत नाही. याबद्दल तुमचं काय? खरं तर स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सायमन कमिशन आलं. त्याला काय काम करू दिलं, दंगल झाला, त्याच्यामध्ये लाला लजपतराय वारले. त्यानंतर 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स तयार झाले. पहिल्या परिषदेला गांधी गेलेले, दुसऱ्या परिषदेला महात्मा गांधी निमंत्रण नसताना गेले, आणि ते प्रवास चालू असताना गांधी ह्या केबिनमधून त्या केबिन असे फिरत होते, आणि एक वेळेस ते जिनाच्या केबिनमध्ये गेले. जिनाला म्हटले तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करायला होत्या, फक्त बाबासाहेबांच्या मागणीला तू विरोध करायचा. बरं. जिनाला काय कळलं ना, गांधी गेले, जिना बाबासाहेबांच्या केबिनमध्ये म्हटले तू काय अशी मागणी घेऊन चालला तिथे की गांधी तुम्हाला विरोध करा, माझ्या सगळ्या मान्य करा, आंबेडकरांच्या मागण्या विरोध केला, काय असं आहे? तर बाबासाहेब म्हणले तो तिथं त्या परिषदेमध्येच विषय राहायचे. परिषद सुरू झाली, पत्रावरती 100, 99 पुढच्या 99च होते ना. बरोबर. गांधी उभेच होते ना. तुम्ही का आलाय? तर म्हणले मी मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून आलो. ते म्हणले पहिल्या परिषदेत मी बाबासाहेब मागासवर्गीय प्रतिनिधी होते. नाही म्हणले मी हरिजनांचा प्रतिनिधी म्हणून आलो. त्याने आम्हाला हरिजन नाव दिलं होतं ना. ठीक आहे बस. आणि ती एकमेव बोलणूक परिषद आहे जिथे गांधी गेले होते. गांधी गेले, त्याच्या अगोदरही गेले ते, नंतरही तरी गेले. गेले. आणि मग तिथंच चर्चा सुरू झाली की बाबासाहेबांनी 77 स्वतंत्र मतदारसंघ आहेत. त्या 77 स्वतंत्र मतदारसंघाला गांधींनी विरोध केला. काय विरोध केला? की हिंदूमध्ये आमचा भेद नाही, आम्ही यांना हरिजन म्हणतो, इथून तिथून हिंदू सारखा आहे, आमच्यात कुठलाही भेद नाही. असं असताना तुम्हाला मागासवर्गीयांना स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. हे जसं म्हटलं बाबासाहेब म्हटले की आम्हाला हा भेद नाही म्हणतो, ही कातरण घ्या की जिथं आमचं पाण्याला हात लागले तर एवढी माणसं आमची झाली. कसं भेद नाही? म्हणजे आम्ही हिंदू धरा, पण हिंदूचाच माणसाला हिंदूच्याच तळ्याला शिवायला परवानगी नाही. याचा अर्थ आम्ही हिंदूंपासून आलो आहे. आम्हाला हा हिंदू सारखे म्हणतात. ते बघा, आम्ही हिंदू धर्माच्या मंदिरात, आम्ही ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या मंदिरात जागृत आलो नाही. बरोबर. आम्ही हिंदू आम्हाला म्हणतात ना, तर हिंदूच्याच रामाच्या मंदिरामध्ये जातात आमची 120 माणसं जगली झाली. याचा अर्थ असा आहे की आम्ही हिंदूंपासून आलं आहे, ते सिंधू झालं. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना 77 स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, सँक्शन झाले. बरं. पण परत आल्यानंतर गांधी जाताना मिठावर काय तर सत्याग्रह केला होता, पोलीस वाटत होते, त्यांनी गांधींना घेऊन यायला अटक केली. बरोबर. आणि तिथं उपोषण सुरू झालं की 77 स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. 21 दिवस उपोषण केलं महात्मा गांधी. 1932चा येरवडा जिल्हा. पण एकही त्याच्यापूर्वीचं आंदोलन मागासवर्गीयांच्या बाजूने झालेलं. बरोबर. पण जे शेवटचं झालं ते बाबासाहेबांच्या त्या मागणीच्या विरोधात झालं. पण वातावरण खूप तापलं होतं. 20व्या दिवशी काँग्रेसवाल्यांनी मिटिंग घेतली, सभा घेतली. मिस्टर आंबेडकर तुम्ही तिथे येऊन तुमचं मत मांडा. बरं. बाबासाहेब गेले तर जाऊ नका म्हणतो आपले कार्यकर्ते,
वाटायला जागा पटकावली. पण बाबासाहेब सूट बूट पोट काय घालून चढले, म्हटले पुढच्या खांबावर मला फाशी दिली तर चालेल पण मी पुणे करणार असेल. धाडसानं बोलले. परत आले तर त्यांच्या घरी रक्ताने लिहिलेले एक पत्र आणि त्याच्यात असं ते पत्र आहे अजून आहे ते? आहे पत्र आहे. त्याच्यात असं लिहिलं होतं, मिस्टर आंबेडकर, ज्या समाजासाठी तुम्ही लढता तो समाज तुमचा शहरात राहायला नाही, वाड्या वस्तीवर खेड्या पाड्यावर राहतोय. कदाचित महात्मा गांधी त्याच्यामध्ये गेले तर तुमचा समाज आम्ही ब्याला ठेवला. ते पत्र वाचलं, रात्रभर बाबासाहेब शेतात होते. काय करायचं, मेला माणूस तर हे मारणार, बरोबर, आणि सही केली तर कायमचेच मारणार. अशा कात्रीत बाबासाहेब सापडले. मग शेवटी म्हणजे गावाले लढे बचेंगे तो और भी लढेंगे जाऊन ते करायचं. आणि मग 77 स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले आणि मग राखीव मतदारसंघ. आता 77 स्वतंत्र मतदारसंघ काय होते, एका मतदारसंघातून 2 खासदार निवडून जाणार. एकाच मतदारसंघात 2 खासदार, असे 77 मतदारसंघ. बरं. एका मतदारसंघातून 2 खासदार निवडून जाणार, एक सवर्ण आणि एक दलित, बरं. मागासवर्गीय. बरं. पण त्या मतदारसंघातल्या मतदारांना, मागासवर्गीयांना 2 मताचा अधिकार, बरोबर, सवर्णांना 1च मताचा अधिकार. बरं. सवर्णानं आपलं 1 मत सवर्ण खासदारालाच टाकायचं, बरं. राहिला मागासवर्गीय खासदार. बरोबर. मागासवर्गीयांनी सुद्धा आपलं 1 मत सवर्णाला टाकायचं. बरोबर. म्हणजे मागासवर्गीच्या मताच्या फरकानं सुद्धा तो सवर्ण खासदार निवडून जाणार. म्हणजे तो डिपेंडेंट राहतो मागासवर्गीयाच्या Dependent राहतो. आणि जो मागासवर्गीय आहे ना, त्याचं 1 मत आपल्याकडे राहिलं मागासवर्गीय, त्यांनी आपलं 1 मत मागासवर्गीयालाच टाकायचं. बरोबर. तिथं सवर्णाचा संबंध नाही. बरं. म्हणजे मागासवर्गाच्या मतावर सवर्ण खासदार 77 आणि प्युअर मागासवर्गाच्या मतावर 77 खासदार. बरोबर. असे 154 खासदार फक्त मागासवर्गीयांचे जाणार होते. आणि मग ते ट्रू रिप्रेझेंटेशन राहिलं असतं. राहिला असतं. खरं प्रतिनिधित्व ते संसदेमध्ये, विधान भवनामध्ये उमटलं असतं. पण ते रद्द झालं आणि राखीव मतदारसंघ आला. राखीव मतदारसंघ म्हणजे काय, सगळे मागासवर्गीय राहणार, सगळे माणसं. मतं 80 सवर्णाची, 20 मतं मागासवर्गीयाची. बरोबर. मांग, महाड, ढोरचा असे 4 उमेदवार राहिले. म्हणून आपले निवडून गेलेले नेते हे आता अवलंबून आहेत. मग 4 राहिले, मग 5-5 मतं पडली का निवडून येत नाही. तो 80 मताच्या गटाकडे त्या आमदार खासदारांचं लक्ष आहे ना. बरोबर. ते मतं ज्याला टाकतील तो आमदार खासदार. बरोबर. आणि त्याच्यामुळे हा करार झाल्याने बाबासाहेब म्हणले होते, आता आमच्या विचारी माणसं सत्तेत जाणार नाहीत, आता चेन ऑफ चमचा तयार होते. एअर ऑफ तुझे जे मान्यवर कांचन साहेबांनी लिहिले आणि चमचा युग. आता जो खासदार आमदार निवडून जातो त्याचा दोष नाही. बरोबर. त्याचा दोष कसा, व्यवस्थाच नाही. व्यवस्था म्हणजे मागासवर्गाच्या मतावर तो प्युअर निवडून येत नाही ना. बरोबर. एवढं 80 मतं आहेत ना. बरोबर. जर समाज म्हणून जर समाजीच काम करू लागला हां. तर 80 मतं मिळत नाही. बरोबर. आणि जर ती मतं मिळाली तर मी खासदार आमदार होत नाही. बरोबर. उदाहरणार्थ ह्या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत हंडोरे समाज कल्याण मंत्री झाले. बरोबर. झाले. बरोबर. प्रचंड असं काम केलं. एक वेळ अशी होती की अजितदादा पवार म्हणत होते की समाज कल्याणचा फंड सिंचनाकडे वळा, सिंचन. बरोबर. हंडोरेने त्याला विरोध केला, दिला नाही की पैसा. बरोबर. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन बांधले, बाकी. जिल्ह्याच्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी वसतिगृह 100 विद्यार्थ्यांचा काढले. बरोबर. लातूरला विभागवार 1000 विद्यार्थ्यांचं वसतिक प्रत्येक विभागात बांधले. लातूरला झालं 35 एकरामध्ये वसतिक बांधले. विद्यार्थ्यांच्या तिप्पट स्कॉलरशिप केल्या, परदेशात जाणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या तिप्पट स्कॉलरशिप केल्या. हे सगळं चांगलं मोठं काम केलं. बरोबर. झालं काय, नंतर हांडोरे निवडून आले, त्यांना प्रमोशन दिलेलं नाही, त्यांना मंत्री केलेलं नाही. याचा अर्थ काय की त्यांचं काम केलं तर तुम्ही आमदार खासदार. बरोबर. जर त्यांचं काम नाही केलं, तुम्ही दलिताचा जर विचार करू लागला तर पुढचं तिकीट तुम्हाला मिळत नाही आणि तुमचा पक्ष सक्षम नाही. बरोबर. तुमचा पक्ष सक्षम नाही, तुम्हाला त्यांच्या पक्षातच काम करून तिकीट मिळवं लागतं. बरोबर. आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनेल, ह्या जमातीचा अर्थ कांशीरामनी फक्त घेतला. बरोबर. आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सगळ्या जमाती एकत्र करून मायावतीजवळ 3-4 वेळेस मुख्यमंत्री. आज जे तुम्ही म्हणताय ना आमचं काम करत नाही, ते करू शकत नाही. कसं करणार? त्यांची ती म्हणजे आपण त्यांना ब्लेम पण करू शकत नाही. व्यवस्थाच तशी ती आहे. अवस्थाच तशी आहे. तुमचंच फक्त काम करायला गेले तर पुढच्या वेळेस आमदार होत नाही, खासदार होत नाही. बरोबर. निवडूनच देत नाही, ते तिकडच देत. याचा वे फॉरवर्ड काय?
पुढे इथून पुढे आता कसं इथून झालं पुढे सगळ्या जाती जमातींना आपणाला राजकीय दृष्ट्या सजग केलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे. आणि तुम्ही राजकीय दृष्ट्या जागृतच होऊ नये त्याच्यासाठी यांची यंत्रणा काम करते RSS. आता माझा पुढचा मुद्दा तोच आहे. जागृत केलं पाहिजे पण करायचं कसं? बिकट परिस्थिती आहे ना, नाही, फार बिकट परिस्थिती. आता ते खूप बिकट परिस्थिती. फार म्हणजे 99% ते अशक्य अशा अवस्था सध्या. कारण का तुम्हाला अजून 1% आशा आहे. आणि ती पण मगाशी बोलले की बाळासाहेब आंबेडकर बरोबर यांनी जर मनावर घेतलं तर ते होऊ शकतो, महाराष्ट्रात होऊ शकतो. आता काय झालंय की बघा आताची सभा घेत आहे, महिलांची संख्या कमी असते, बरोबर, तरुणांची सुद्धा संख्या कमी असते. बरोबर, तरुणांना फ्रस्ट्रेट बनवलंय ते व्यसनातील पुढे वळले. बरोबर. आणि टीव्हीच्या माध्यमातून हिंदुत्वामध्ये महिलांना अडकवले. आणि म्हणून बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा ही व्यक्तिमत्व टीव्हीला बघायला मिळत नाही. सेन्सर बोर्डाला नामदेव ढसा कोण आहे हेच माहित नाही. सेन्सॉर बोर्ड असा आहे की ती कमिटी जी आहे गांधी जयंतीला बाबासाहेबांच्या कॅबिनेटमध्ये आहे. म्हणजे तो काय अशी मागणी घेऊन चालला तुम्ही की गांधी तुम्हाला विरोध करा, माझ्या सगळ्या मान्य करतात, आंबेडकरांच्या मागण्या विरोध करा, काय असं आहे? तर बाबासाहेब म्हणले तो तिथं त्या परिषदेमध्ये विषयी व्हायची. परिषद सुरू झाली, पत्रालती 100, 99 पुढच्या 99च होत्या ना, बरोबर. गांधी उभेच होते ना. तुम्ही का आलाय? तर म्हणले मी मागासवर्गांचा प्रतिनिधी म्हणून. ते म्हणले पहिल्या परिषदेने बाबासाहेब मागासवर्गीय प्रतिनिधी होते. नाही म्हणले मी हरिजनांचा प्रतिनिधी म्हणून आलो. त्यांनी आम्हाला हरिजन नाव दिलं होतं ना. ठीक आहे बस. आणि ती एकमेव बोलणूक परिषद आहे जिथे गांधी गेले होते. गांधी गेले, त्याच्या अगोदरही गेली नाही, नंतर गेले. आणि मग तिथंच चर्चा सुरू झाली की बाबासाहेबांनी 77 स्वतंत्र मतदारसंघ घेतले. त्या 77 स्वतंत्र मतदारसंघाला गांधींनी विरोध केला. काय विरोध केला? की हिंदूमध्ये आमचा भेद नाही, आम्ही यांना हरिजन म्हणतो, इथून तिथून हिंदू सारखा आहे, आमच्यात कुठलाही भेद नाही. असं असताना तुम्हाला मागासवर्गीयांना स्वतंत्र मतदारसंघ देता येणार नाही. हे जसं म्हटलं बाबासाहेब म्हटले की आम्हाला हा भेद नाही म्हणतो ही कातरण घ्या. जिथं आमचं पाण्याला हात लागले तर एवढी माणसं आमची कसं भेट नाही. म्हणजे आम्ही हिंदू घरा, पण हिंदूचाच माणसाला हिंदूच्याच तळ्याला शिवायला परवानगी नाही. याचा अर्थ आम्ही हिंदूंपासून अलग आहे. आम्हाला हा हिंदू सारखे म्हणतात. हे बघा, आम्ही हिंदू धर्माच्या मंदिरात, आम्ही ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या मंदिरात जागृत झालो नाही. बरोबर. आम्ही हिंदू आम्हाला म्हणतात ना, तर हिंदूच्याच रामाच्या मंदिरामध्ये जातात आमची 120 माणसं जगली. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही हिंदू अलग आहे, ते सिद्ध झालं. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना 77 स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, सँक्शन झाले. पण परत आल्यानंतर गांधी जाताना मिठावर काय तर सत्याग्रह केला होता, पोलीस वाटत होते, त्यांनी गांधींना घेऊन यायला अटक केली. बरोबर. आणि तिथं उपोषण सुरू झालं गांधी की 77 स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. 21 दिवस उपोषण केलं महात्मा गांधी. बरोबर. 1932चा सगळा एरवड्याच्या. पण एकही त्याच्यापूर्वीचं आंदोलन मागासवर्गीयांच्या बाजूने झाले. बरोबर. पण जे शेवटचं झालं ते बाबासाहेबांच्या त्या मागणीच्या विरोधात झालं. पण वातावरण खूप तापलं होतं. 20व्या दिवशी काँग्रेसवाल्यांनी मिटिंग घेतली, सभा घेतली. आंबेडकर तिथे येऊन तुमचं मत मांडलं. बरं. बाबासाहेब गेले, तर जाऊ नका म्हणत होते आपले कार्यक्रम. मग खूप वाटायला दादा पटकावला. पण बाबासाहेब सूट फूट पोट काय घालून चढले, म्हटले पुढच्या खांबावर मला फाशी दिली तर चालेल, पण मी पुणे करायचं धाडसानं बोलले. परत आले तर त्यांच्या घरी रक्ताने लिहिलेले एक पत्र पडलं. त्याच्यात असं ते पत्र आहे अजून. अच्छा, अजून आहे पत्र आहे. त्याच्यात असं लिहिलं होतं, मिस्टर आंबेडकर, ज्या समाजासाठी तुम्ही लढता तो समाज तुमचा शहरात राहायला नाही, वाड्या वस्तीवर खेड्या पाड्यावर राहतोय. कदाचित महात्मा गांधी त्याच्यामध्ये गेले तर तुमचा समाज आम्ही द्यायला ठेवणार. ते पत्र वाचलं, रात्रभर बाबासाहेब काय करायचं? मेला माणूस तरी मारणार. बरोबर. सही केली तर कायमचेच मारणार. अशा कात्रीत बाबासाहेब सापडले. म्हणून शेवटी मला जावं लढे बच्चेंगे तो और भी लढेंगे जाऊन ते करायला. आणि मग
77 स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले आणि मग राखीव मतदारसंघ. बरोबर. ते 77 स्वतंत्र मतदारसंघ काय होते? एका मतदारसंघातून 2 खासदार निवडून जाणार. एकाच मतदारसंघात 2 खासदार असे 77 मतदारसंघ. बरं. एका मतदारसंघातून 2 खासदार निवडून जाणार, एक सवर्ण आणि एक दलित मागासवर्गीय. बरं. पण त्या मतदारसंघातल्या मतदारांना मागासवर्गीयांना 2 मताचा अधिकार, बरोबर. सवर्णांना 1च मताचा अधिकार. बरं. सवर्णानं आपलं 1 मत सवर्ण खासदारालाच टाकायचं. बरं. त्याला मागासवर्गीय खासदार. बरोबर. मागासवर्गीयांनी सुद्धा आपलं 1 मत सवर्णाला टाकायचं. बरोबर. म्हणजे मागासवर्गीच्या मताच्या फरकानं सुद्धा तो सवर्ण खासदार निवडून जाणार. म्हणजे तो डिपेंडंट राहतो मागासवर्गीयाच्या dependent मतावर. राहतो. आणि जो मागासवर्गीय आहे ना, त्याचं 1 मत आपल्याकडे राहिलं मागासवर्गीय, त्यांनी आपलं 1 मत मागासवर्गीयालाच टाकायचं. बरोबर. तिथं सवर्णाचा संबंध आहे. बरोबर. म्हणजे मागासवर्गीयाच्या मतावर सवर्ण खासदार 77, प्युअर मागासवर्गीयाच्या मतावर 77 खासदार. बरोबर. अशी 154 खासदार फक्त मागासवर्गीयांचे जाणार होते. आणि मग ते ट्रू रिप्रेझेंटेशन राहिलं असतं. राहिलं असतं. खरं प्रतिनिधित्व ते संसदेमध्ये विधान भवनामध्ये उमटलं असतं. करतात. पण ते रद्द झालं आणि राखीव मतदारसंघाला. राखीव मतदारसंघ म्हणजे काय? सगळे मागासवर्गीय राहणार. सगळेच मागासवर्गीय. मतं 80 सवर्णाची, 20 मतं मागासवर्गीयाची. बरोबर. मांग, महाड, ढोरचा असे 4 उमेदवार राहिले. म्हणून आपले निवडून गेलेले नेते हे आता अवलंबून आहेत. मग 4 झाले, मग 5-5 मतं पडली का निवडून येत नाही. तो 80 मताच्या गटाकडे त्या आमदार खासदारांचं लक्ष आहे ना. बरोबर. ते मतं ज्याला टाकतील तो आमदार खासदार. बरोबर. आणि त्याच्यामुळे हा करार झालेला बाबासाहेब म्हणले ते आता आमच्या विचारी माणसं सत्तेत जाणार नाहीत, आता चेन ऑफ चमचा तयार होते. एअर ऑफ तुझे जे मान्यवर कांचन साहेबांनी दिले आणि चमचा युग. आता जो खासदार आमदार निवडून जातो त्याचा दोष नाही ना. बरोबर. त्याचा दोष कसा? व्यवस्थाच नाही. व्यवस्था म्हणजे मागासवर्गाच्या मतावर तो प्युअर निवडून येत नाही ना. बरोबर. एवढे 80 मतं आहेत ना. बरोबर. जर समाज म्हणून जर सामाजिक काम करू लागला हा. तर 80 मतं मिळत नाहीत. बरोबर. जर ती मतं मिळत तर मी खासदार आमदार होत नाही. बरोबर. उदाहरणार्थ ह्या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत हंडोरे समाज कल्याण मंत्री झाले. बरोबर. झाले. बरोबर. प्रचंड असं काम केलं. एक वेळ अशी होती की अजितदादा पवार म्हणत होते की समाज कल्याणचा फंड सिंचनाकडे वळवा. सिंचन. बरोबर. हंडोरेने त्याला विरोध केला, दिला नाही की पैसा. बरोबर. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन बांधले. जिल्ह्याच्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी वसतिगृह 100 विद्यार्थ्यांचं काम. बरोबर. लातूरला जाऊ विभागवार 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह प्रत्येक विभागात बांधले. लातूरला जा 35 एकरामध्ये वसतिगृह बांधले. विद्यार्थ्यांच्या तिप्पट स्कॉलरशिप केल्या. परदेशात जाणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या तिप्पट स्कॉलरशिप केल्या. हे सगळं चांगलं मोठं काम केलं. बरोबर. झालं काय? नंतर हंडोरे निवडून आले, त्यांना प्रमोशन दिलेलं नाही, त्यांना मंत्री केलेलं नाही. त्याचा अर्थ काय की त्यांचं काम केलं तर तुम्ही आमदार खासदार. बरोबर. जर त्यांचं काम नाही केलं, तुम्ही दलितांचा जर विचार करू लागला तर पुढचं तिकीट तुम्हाला मिळत नाही आणि तुमचा पक्ष सक्षम नाही. बरोबर. तुमचा पक्ष एकदम सक्षम नाही, तुम्हाला त्यांच्या पक्षातच काम कोण तिकीट मिळवणार. बरोबर. आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनेल, ह्या जमातीचा अर्थ कांशीरामनी फक्त घेतला. बरोबर. आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सगळ्या जमाती एकत्र करून मायावतीवर 3-4 वेळेस नक्की लागली. आज जे तुम्ही म्हणताय ना आमचं काम करत नाही, ते करू शकत नाही. कसं करणार? त्यांची ती म्हणजे आपण त्यांना ब्लेम पण करू शकत नाही. व्यवस्थाच तशी ती आहे. व्यवस्थाच तशी आहे. तुमचंच फक्त काम करायला गेलं तर पुढच्या वेळेस आमदार होत नाही, खासदार होत नाही. बरोबर. निवडून देत नाही ते, तिकीट देत. याचा वे फॉरवर्ड काय पुढे? इथून पुढे आता कसं जायचं? इथून पुढे सगळ्या जाती जमातींना आपल्याला राजकीय दृष्ट्या सजग केलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे. आणि तुम्ही राजकीय दृष्ट्या जागृतच होऊ नये याच्यासाठी यांची यंत्रणा काम करते. आता माझा पुढचा मुद्दा तोच, जागृत केलं पाहिजे पण करायचं कसं? बिकट परिस्थिती आहे ना. नाही, फार बिकट परिस्थिती. आता ते खूप बिकट परिस्थिती. फार म्हणजे 99% ते अशक्य आहे अशा अवस्था सध्या परिस्थिती. कारण का तुला अजून 1% आशा आहे. आणि ती पण मला बोलली की बाळासाहेब आंबेडकर बरोबर त्यांनी जर म्हणावं घेतलं तर ते होऊ शकतो. महाराष्ट्रात होऊ शकतो. आता काय झालंय की बघा आताची सभा घेत आली, महिलांची संख्या कमी असते. बरोबर. तरुणांची सुद्धा संख्या कमी असते. बरोबर. तरुणांना फ्रस्ट्रेट बनवलंय ते व्यसनाधीन पुढे वळले. बरोबर. आणि टीव्हीच्या माध्यमातून हिंदुत्वामध्ये महिलांना अडकवलं. आणि म्हणून बुद्ध, शाहू, फुले यांसारख्या टीव्हीला बघायला मिळत नाही.
सेन्सर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण आहे हेच माहित विषय नाही. नाही. सेन्सॉर बोर्ड असा आहे की ती कमिटी जी आहे 3 मुद्द्यावर सेन्सॉर बोर्ड ती कमिटी 3 मुद्द्यावर सँक्शन देते. बरं. एक ब्राह्मण कलाकार पाहिजे, 2 ब्राह्मण भाषा पाहिजे, ब्राह्मण भाषा म्हणजे पुणेरी. घोड्याला अश्व म्हणणारा पाहिजे, घोड्याला घोडा म्हणणारा नाही. बर आणि तिसरा हिंदू धर्माच्या देवदेवतांचं कौतुक केलं पाहिजे. बर अशा फिल्मला, अशा नाटकाला ते सेन्सॉर बोर्ड मान्यता देते. उदाहरणार्थ सैराट फिल्म 3 वर्ष पडून होती सेन्सॉर सँक्शन दिली नव्हती. का? बघा तो पिक्चर बरोबर. ब्राह्मण कलाकार नाही म्हणावं तसे, डायरेक्टर मी भाषा नाही आणि देवाधर्माचं कौतुक नाही. त्यांनी पाठीमागे लागून प्रयत्न करून ती लावली, ती काटा केला असेल. बरोबर. आणि सैराट आल्यापासून टीव्हीला सुद्धा ती भाषा आली नंतर. बरोबर. त्यांना बोलायला येत नाही पण ती शिकली आहे ही भाषा. बरोबर. पण हे सेन्सॉर बोर्ड ह्या 3 गोष्टी असतील तरच मान्यता देते, नाही तर मान्यता देत नाही. मग आपले जे कलाकार आहेत, डायरेक्टर आहेत, जो पहाडे आवाज असतो गाणं म्हणणाऱ्याचा, त्यांना ते कॉपी करायचा प्रयत्न चालू आहे आता, कारण की तो चालतो, त्यांना चालतो. थोडं का होणं ते आणावं लागतं आणावं ना. लागतं. जीवर गाणं असेल, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. हा असं आहे. असा तो विषय सगळा आहे. आणि फक्त होऊ शकतं पण बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या जाणीव जागृती करून दिली पाहिजे. बरोबर. की तुमचं हित राजकारणामध्ये आहे, तुमचा राजा पाहिजे. असं एखादं राजकीय बॅनर पुढे आलं तर आपल्याला ते करू शकतो. सर या कसं कांशीरामने केलं पण नंतर ते जमलं नाही. मायावती ब्राह्मणांना घेतलं ना त्या पक्षाने. तसंच मान्यवर कांशीराम साहेब जे आहेत त्यांनीच सांगितल्याप्रमाणे की नॉन पॉलिटिकल रूट्स तुमचे स्ट्रॉंग झाले पाहिजे. आज मी तुम्हाला असं वाटतंय का नॉन पॉलिटिकल रूट स्ट्रॉंग आहेत, नाही तर ते कसे करावं लागते? कारण की जे तुम्ही म्हणताय 99% आता अवघडच झाले, परिस्थिती बिकटच झालेली आहे. तर एक पाऊल थोडं मागे येऊन पहिले नॉन पॉलिटिकल रूट्स आपण स्ट्रॉंग केले पाहिजे का? आता जे नॉन पॉलिटिकल काम करणारे या पक्ष संघटना आहे ते सगळं पाणी बीजेपीलाच पाजतं. सगळं कोण शिल्लक राहिलं? बरोबर. हे ज्या संघटना काम करतात महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या RSS बीजेपी याच्याशी संलग्न नाही. चालत नाही असं त्यांना सोडून अलग संघटनेचं नाव तर सांगा. बरोबर. उदाहरणार्थ आपण ज्यांना नेते म्हणत होतो, आंबेडकरी विचाराचे नेते, ते सुद्धा आता फुटायचं. हे सुद्धा बोललं पाहिजे. उदाहरणार्थ मेश्रामने एक प्रोग्राम घेतला होता पुण्यामध्ये, वामन मेश्राम, आणि बॅनर लावलं होतं मांगानं राम मंदिराला माती दिली, ह्याच्यावर परिसंवाद होता. बरं. आणि मी त्याचा वक्ता होतो. माझ्यापूर्वी 7 वक्ते बोलले. मांगाना ज्ञान नाही, आपलं नाही, चळवळ असेच बोलत होते. मी उठलो, मेश्राम साहेब म्हटलं मांगानं राम मंदिराला माती, एका मांगानं माती दिली तर एवढा दंगा. अख्खा आठवले म्हटलं बीजेपी मध्ये, त्याच्यावर कधी परिसंवाद लावा. बरोबर. अख्खा आठवले बीजेपीला मदत करतो, त्याच्यावर कधी परिसंवाद लावा ना. बरोबर. हे दिसत नाही का तुम्हाला? आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते बीजेपीकडे गेले. पण मग सर परत तोच मुद्दा येतो ना, नेत्यांकडे पर्याय काय? बरोबर. सगळी मोठी माणसं पैसे नाही त्यांच्याकडे. बरोबर. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संस्था आहे, त्याच्या करोडोपती माणूस आहे. का बीजेपीच्या दांडा घेऊन नाचायला? बरोबर. उपाशी मरत आहे. बरोबर. आवळे काय उपाशी मरतात? कुठं काम करतात? गाडून घेणं समाजासाठी हा जो मानसिकता आहे, नेता स्वतःसाठी काम करू लागलेला आहे, समाजासाठी नव्हे. समाजासाठी काम करणारा नेता मोठाच होतो. बरोबर. सगळ्या समाजावरती एकट्यासाठीच काम करतो. बरोबर. ही मानसिकता समाजाची तयारी. आपल्याला परत मर्सीदरीपासून मिशनरी व्हायची एक गरज आहे. आणि नवीन पिढीने आता हे आपल्या माइंडसेट मध्ये बसून घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत समर्पितपणे एक केडर म्हणून, एक मिशन म्हणून आपण त्याग करून काम करत नाही. बुद्धाने अष्टांगामध्ये सम्यक आजीविका सांगितली. घर किती लागते राहायला? बरोबर. खायला काय लागते? किती लागते? एवढा जर नेत्याने विचार केला तर समाज उभा राहील ना. पण पप्पू कलानी नावाचा 65 एकरामध्ये बंगला बांधला, जेलमध्ये गेला ना तो. बरोबर. तृष्णेमध्ये दुःख आहे. बरोबर. आणि आम्हाला तृष्णा आवडता येणार नाही. म्हणजे नेत्याला घर किती लागेल,
तेवढं घर खायला अन्न झालं की बस की. कालच सर मी वाचत होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीने ऑनररी डॉक्टरेट दिली, बरोबर, पदवी दिली, आणि ती स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांना त्यांनी तिकडे इन्व्हाइट केलं. तर बाबासाहेबांचं पत्र आलंय. बाबासाहेब त्यात म्हणतात की तुमचं मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही मला ह्या लायक समजलं आणि तुम्ही मला ती पदवी देत आहात, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की मला इथून तिथे यायला एवढे एवढे पैशांचा खर्च लागणार आहे, ते पैसे माझ्या जवळ नाही, तर तुम्ही तिथे माझे पेड लेक्चर्स ठेवा. ह्या विषयांमध्ये मी पारंगत आहे, तुम्हाला माहित आहे, लोक तिथे ते बघायला पण येतील आणि त्याचे तुम्ही मला काहीतरी मानधन द्या, म्हणजे ते मानधन घेऊन मी तिथे स्वीकारायला येईल. तर ती जी इंटिग्रिटीची लेवल आहे ती आज कोणाला शक्यच नाही सर. बाबासाहेबांना सुद्धा आर्थिक ते कायदे मंत्री असताना, भारत देशाचे कायदे मंत्री असतानाचा हा प्रसंग आहे. चणचण होती की नाही? होती, पण गाडून घेतले की नाही? काढून घेतलं, तेव्हा ती चळवळ उभी राहिली, तेव्हा चळवळीला यश मिळालं. गाडून घेण्याची मानसिकता आज कोणाची नाही. हा बाबासाहेब जर आर्थिक चणचण आहे म्हणून जर काँग्रेसमध्ये गेले असते तर बरोबर काय झालं? बाबासाहेब किती मोठे झाले असते, खूप मोठे, असं काय किती मोठे झाले, पण आमची अवस्था काय झाली असते? बरोबर. आज तुमचं हे काहीच काही शक्य नाही. शक्य गाडून घेण्याची ही मानसिकता समाज अस्वस्थ आहे. ठीक आहे सर, शेवटचं एक तुम्हाला विनंती आहे की आपण जी काही आता नवीन पिढी आहे, अगदी जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे जे 5 वर्षामध्ये पोरं शिकतायत, ज्यांच्या घरामध्ये आंबेडकरांचा फोटो आहे, फोटो जरी नसेल मनात तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशांना तुम्ही एक 5 मिनिटं काय संदेश द्या? मी सगळ्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना हा संदेश देतो की किमान दिवसातून 4 तास त्यांनी अभ्यास केला पाहिजे. 265 दिवसाचा विषय. जो विद्यार्थी दिवसा 4 तास अभ्यास करतो दररोज, तो मेरिटमध्ये येणार. एक भाग आहे. किती अडचणी असल्या तर शिक्षण फार महत्वाचं आहे. गॅट करारामुळे आपलं आरक्षण गेलं हे खरं आहे, पण गॅट करारामुळे 120 देशाचे दरवाजे आपल्याला खुले झाले. बरं, 120 देशामध्ये जर जायचं असेल तर शिक्षणच महत्वाचं आहे. शिकला तरच तो परदेशामध्ये जाऊन नोकरी करू शकतो, पैसाही कमवू शकतो, मान सन्मान मिळू शकतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शिकलं पाहिजे. आणि ज्या घरात जो विद्यार्थी आहे त्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे. किमान हे जे टीव्हीला जे सगळ्या सिरियल लावल्यात ना, ते पोरगा अभ्यासाला बसलं तर ते टीव्ही त्यांनी बंद केला पाहिजे. बाप दारूड असला तर ते दारू त्यानं सोडली पाहिजे. पोरग 12वीला आहे, ते सायन्सला आहे, बरोबर, तो मेडिकलला जाणार आहे, तर आपण पिणं हे वाईट आहे. तर बापच पिऊ लागला का? मुलगा वडिलांचं अनुकरण करतो, मुलगी आईचं अनुकरण करते. वडील जर व्यसनाधीन झाला तर मुलं सुद्धा व्यसनाधीन होण्याची भीती जास्त आहे. बरोबर. तेव्हा पिणाऱ्या वडिलांनी ते पोरग शिकते तर दारू सोडली पाहिजे. आईनं त्या हिंदू धर्माच्या सिरियल बघण्यापेक्षा वाचायला येत नसेल तर पोरग्याच्या समोर एखादं पेपर घेऊन बसलं पाहिजे. ती सवय त्या पोराला लागेल. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की शिक्षणच महत्वाचं आहे. ह्या सगळ्या दारिद्र्यातून, गरिबीतून, या सगळ्या कचाट्यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणले नामांतर करा, स्थलांतर करा आणि देशांतर करा. गुन्हेगारी जी वाढती समाजामध्ये गुन्हेगारी, त्यावर पण अपेक्षा करा. आता ही संधी परदेशात जायची पण आलेली आहे. गुन्हेगारी वाढते याचं कारण आहे की ही व्यवस्था ह्या देशामध्ये RSS नावाचं जो एक संघटना आहे, ते आपली पोरं गुन्हेगारीकडे कसे वळतील याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. हे लक्षात. आज आपल्या वसाहतीमध्ये दारूचे धंदे, आपल्याच वसाहतीमध्ये. यू आर सेइंग दिस इज ऑल प्लॅन. तो प्लॅनच आहे. प्लॅनच आहे. मला सांगा, आम्ही हिंदू आहोत उदाहरणार्थ, तर कुठला हिंदू धर्माचा एखादा प्रमुख आलाय आमच्या वसाहतीमध्ये दारू पिऊ नका म्हणून सांगा? कधी असं चित्र दिसत नाही. तरुण व्यसनाधीन झाला पाहिजे आणि महिला अंधश्रद्धेमध्ये अडकल्या पाहिजे याचं प्लॅनिंग RSS वाल्यांनी केलेलं आहे. तेव्हा हे सगळं प्लॅनिंग ओळखून तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ते दारू असेल, गांजा असेल, किंवा मोबाईल असतील, किंवा मोबाईलचं व्यसन असेल, याच्यापासून दूर राहून शिकला तर आपलं दारिद्र्य नष्ट होणार. आता मी मगाशी सांगितलं माझ्या मुलाखतीमध्ये, प्रचंड दारिद्र्य. मी शिकल्यामुळे प्राध्यापक झालो. आज आमची आई निवांत आहे, बंगल्यामध्ये राहते. बरोबर. आई वडिलांना सुख द्यायचं असेल तर भांगलून, ऊसात पाला काढून, ऊस तोडायला जाऊन ते आई वडिलांना सुख मिळणार नाही. तो शिकलाच पाहिजे.
आणि शिकवून द्यायची DSP कलेक्टर झाला तरच पुढची पिढी व्यवस्थित राहणार आहे. म्हणून व्यसन हे वाईटच आहे. म्हणजे दारूचं असेल किंवा आणखीन व्यसनाचे प्रकार अनेक आहेत. त्या सगळ्या व्यसनामध्ये जी तरुण पिढी गुंतत चाललेली आहे. तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं हे मान्यच आहे, पण त्याच्यावर सुद्धा मात केली पाहिजे. बरोबर. जी मात बाबासाहेबांनी सुद्धा केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी. बाबासाहेबांना कधी कधी फ्रस्ट्रेशन येत होतं ना, त्यांच्या एवढं तर आज परिस्थिती नाही. येतच नाही ना. आणि मग असा हा आपला आदर्श बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आहे. बरोबर. तो आदर्श महत्वाचा आहे. त्या आदर्शाचा जर आपण सांभाळ केला तर मग पोरगं दारू बनणार नाही किंवा व्यसनातून बनणार नाही. बरोबर. फक्त व्यसनावर एकच सांगतो की व्यसन कुठल्याही थराला घेऊन सोडतो. एक शेवटचं 2 मिनिटं सांगतो की मी एका मित्राच्या घरी जायचो. ती नवरा बायको अतिशय, तो माझा मित्र हनुमंतासारखी बॉडी, बरं. देखना, बरं. आणि तिची बायको त्याच्यापेक्षा सुंदर. आम्ही त्याला अक्का म्हणायचो, बहीण म्हणायचो. बरोबर. नंतर नंतर ती बिघडली. एक दिवशी तिच्या घरात गेलो, म्हटलं हे तुझं वागणं बरं नाही म्हटलं, आम्ही तुला बहीण मानतो. म्हणजे लई दिवसांना चहाला बस म्हणजे बोलूया आपण ह्याच विषयावर बोलूया. काय म्हटली ती? माझा नवरा निर्व्यसनी होता, हनुमंतासारखी त्याची बॉडी होती, त्यावेळेस मी त्यांच्यानं जरा पोलत होती, म्हणजे पोलत होती, पण मी त्यांच्या हाताला लागत नाही म्हणताना माझ्या नवऱ्याला त्यांनी दारोडा बनवला. आता ही 24 तास धुंदीत आहे. मित्राबद्दल चांगलं माझ्याच अंगावर येते. मला 2 लहान लेकरं आहे, माझा समाज इथं नाही. माझा एखाद्यानं हात धरला तर कुणाच्या नावानं बोंब मारू म्हटले, हे पडले म्हणजे दारू धुंद. हे दारू कुठं पण जाते हे तरुणांनी लक्षात घेतलं. त्या आमच्या मित्राची बायको सुद्धा त्याची राहिलेली नाही दारूमुळे. फुल 24 तास त्याला दारू पाजवायची आणि लोक त्या बायचं असं चुकीचे मार्गाने गैरवापर करायचे. हे कशामुळे घडलं? हे दारू कुठं पण नाही. हे जर खरं असेल आणि हे खरंच आहे, ही जर भीती वाटत असेल तर तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये. व्यसनाधीन पुरुष असेल तर ते खरं. म्हणून गाडगे महाराज म्हटले, ज्या घरात बाय देवाच्या नादाला बाप दारोडा ते घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो अजून की तरुणांनी व्यसन सोडली. तर शेवटचं आपल्याकडनं प्रतिक्रिया हवी आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दैवीकरण चालू आहे आणि त्यासोबतच एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की बाबासाहेबांचं जे हेरिटेज आहे, बाबासाहेबांचं हेरिटेज हायजॅक करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यावरती आपली थोडक्यात एक प्रतिक्रिया. बाबासाहेबांनी ज्या संस्था काढल्या त्या समाजाला दिल्या. बाबासाहेबांची नाळ समाजाची. बरोबर. बाबासाहेबांचा अनुयायी कोण? बाबासाहेबांच्या विचाराचा. बरोबर. तुम्ही जो शब्द वापरला हेरिटेज, ते काय मला मान्य आहे. बरोबर. तसं असतं तर बाबासाहेबांनी सगळ्या संस्था त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर केल्या असतात. बरोबर. बघा, मिलिंद कॉलेज असतील, कुठले कॉलेज असतील, संस्था असतील, त्या समाजाला दिल्या बाबासाहेब. माझा प्रश्न, हिंदुत्ववादी जी विचारसरणीची आज आपल्या देशामध्ये लोक आहेत, ते बाबासाहेबांचं जे देवीकरण करत आहेत, त्या दृष्टिकोनातून आपली काय प्रतिक्रिया आहे? ही चुकीचंच आहे ना. बाबासाहेबांना मुस्लिम धर्मियांचा विरोधी असा एक प्रोजेक्ट करायचा जो एक नवीन प्रकार आहे, किंवा ऐन प्रकारे ते पण तीही विचारधारा पण हिंदुत्वाचा जो काही 4 कॉर्नरचा सेटअप आहे त्यामध्ये ते सामावून घ्यायची आणि मग एकीकडे आंबेडकर 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 असं संसदेमध्ये म्हणायचं. हा जो एक प्रकार आहे, संसदेमध्ये जे सदस्य आहेत ते बाबासाहेबांच्या विरोधातच आहे, मान्य केलं पाहिजे. बरं. शिया काय म्हटले, आंबेडकर म्हणण्यापेक्षा देवाचा दावा करतो स्वर्ग. बाबासाहेब मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते. तो विचार पण मुस्लिमांच्या विरोधात. फक्त बाबासाहेब काय म्हणतो थॉट्स ऑफ पाकिस्तान की फाळणी धर्माच्या आधारे आहे. बरोबर. पैशाची जागेची फाळणी. बरोबर. तेव्हा फाळणी जर धर्माच्या आधार असेल तर सगळा मुस्लिम एका बाजूला घ्या, सगळा हिंदू एका बाजूला. बरोबर. ती मान्य बाबासाहेबांनी केली होती. तर जिना सुद्धा म्हटली होती आमच्या विरोधात आता. बरोबर. बाबासाहेबांनी मी तुमच्या विरोधात नाही, माझं तुम्ही जर ऐकलं नाही तर दोन्ही देशाला अपेंडिकचा रोग होईल आणि त्याला सुरू आहे. बरोबर. आता तेच बघतो. तोच एक धागा पकडून ह्या देशातले हिंदुत्ववादी म्हणतात की बाबासाहेब मुस्लिम थोडासा प्रचार आहे. येस सर. प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांनी आपल्याला अतिशय
मनमोकळ्या पद्धतीने आपल्याशी चर्चा केलेली आहे. संपूर्ण 30-40 वर्षाचा महाराष्ट्राचा आंबेडकरी चळवळीचा इतिहास त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि मला विश्वास वाटतोय की सर आपण आल्याने आपलं जे काही आज चर्चा झाली आहे यामधनं अनेक पिढ्या घडतील. भविष्यामध्ये जी काही तरुण मंडळी आंबेडकरी विचारधारेमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करू इच्छितात आणि त्या व्यतिरिक्त पण भारतातला प्रत्येक नागरिक त्यांनी जर आज आपली ही चर्चा बघितली, आपण दिलेलं जे काही ज्ञान आहे आज आम्हाला जे सांगितलं आहे ते जर ऐकलं तर नक्कीच तो प्रगतीच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम.